आदिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। हनुमान गुरु की जय। रघुनाथ प्रिय साधु महाराज सद्गुरु सद्गुरु मामा महाराज इंदिरा गोविंद की जय। सद्गुरु दासराम महाराज की, सद्गुरु अण्णा महाराज की जय। राम संजीवनी की जय। मंगलमूर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। रघुनाथ प्रिय गुरुवरा करी मम जय मंदिरा। रघुनाथ प्रिय गुरुवरा करी मम भवाभिमग्ना पाहुनी माते। भवाभिमग्ना उद्धरिया
भक्तांचा देवत करीती गोड देणे हरी संतपदाची गोड देणे हरी पावना रामा पतित पावना रामा पावना रामा दयाळा पावना रामा हे पावना रामा पतित पावना रामा पावना रामा दयाळा पावना रामा मला जोरात सिद्ध मरुळ सिद्ध कार सिद्ध प्रभू शिव सदया गुरुलिंग जंगम आत्ता माऊली साधुराज रघुनाथ प्रिया रामचंद्र प्रभु हनुमंत सद्गुरु नागपाते नारायण या रामचंद्र प्रभु रघुनाथ गोविंद गुरु गणाते कीर्तन काळी मती रमुया कीर्तन काळी मती रमुया देवन सिद्ध कार सिद्ध प्रभु शिव सदया देवन सिद्ध आपाल राम हा मागे निरंतर कीर्तनी मती जागृ गाया आशीर्वाद द्या दासाया आशीर्वाद द्या दासाया कार सिद्ध प्रभु शिव सदया जीवन सिद्ध गुरुलिंग साधुराज रघुनाथ प्रिया सिद्ध प्रभु शिव सदया राजाधिराज सद्गुरुनाथ जय जय रघुवीर संत पदाची जोड दे रे हरी
साधू पदाची जोड संत समागम आत्मसुखाचा सुंदर उगवे मोद दे रे हरी संत पदाची जोड सुफलित करुणी पूर्ण मनोरथ पुरवी जीवीचे कोड दे रे हरी संत पदाची जोड अमृत म्हणे रे हरिभक्तांचा शेवट करिसी गोड दे रे हरी संत पदाची जोड नारायण 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 म्हणा नारायण 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु मामा महाराज सद्गुरु दासराम महाराज सद्गुरु अण्णा महाराज की जय नारायण 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 राजाधिराज महाराज जय जय संत पदाची जोड दे रे हरी साधू पदाची जोड मराठवाड्यामध्ये अमृतराय महाराज म्हणून प्रसिद्ध संत होऊन गेले. हे ज्ञानेश्वर महाराजच्या संप्रदायापैकीच आहेत बरं का. अमृतराय महाराज म्हणून संत होऊन गेले. त्यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वाचा असणारा अभंग आज आपण इथं विवेचना करता घेतलेला आहे. ज्ञानेश्वरी पारायणाला 36 वर्ष झाली. बरोबर आहे ना मंगलते? त्रितप महोत्सव आहे. एखादी गोष्ट चालवणं फार अवघड आहे. बरोबर आहे ना? सलग 3 दिवस एका वेळेला चहा पिता येत नाही आपल्याला. बघा करून 7 वाजता चहा प्यायचा रोज सकाळी. बघा काय काय होते. एखादी गोष्ट सातत्यानं चालवायची फार अवघड आहे. त्याकरता कृपा पाहिजे. सद्गुरूंची कृपा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. दुसरी गोष्ट पाहिजे निर्धार. एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार तेथे प्रगटे विश्वंभर तेथे प्रगटे विश्वंभर तेथे प्रगटे विश्वंभर. नाथ महाराज म्हणतात निर्धार पाहिजे. परमार्थ करायचा असेल तर निर्धार पाहिजे. एका जनार्दनी निर्धार तेथे प्रगटे विश्वंभर. परमात्मा प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थामध्ये निर्धार पाहिजे. अनेक महत्वाची गोष्ट कोणती असेल तर संयम पाहिजे. काय आहे एखादी गोष्ट सातत्यानं चालवायची असेल तर त्या वाटेमध्ये विघ्नही येणारच. पण त्या विघ्नाला सामोरं जायचं आणि ती गोष्ट सातत्यानं चालवायची फार अवघड आहे. मंगलताई म्हणा आमचा खंडू म्हणा 36 वर्ष झाली ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. बरोबर आहे ना? ही काय सामान्य गोष्ट नाही आहे. त्याच्या मागे कृपा आहे एवढंच सांगतो. स्वामी स्वरूपानंदांची कृपा आहे. स्वामी अमलानंदांची कृपा आहे. स्वामी प्रज्ञानंदांची कृपा आहे यांच्या मागे. त्याशिवाय ह्या गोष्टी चालत नाही. मी करतो म्हटलं तर थांबणार आहे ते. आमचे अण्णा कीर्तनात सांगायचे जेव्हा मला वाटायला लागेल मी कीर्तन करतो तेव्हा ते तिथल्या तिथं थांबणार आहे. कोण करतंय कीर्तन? दासा हृदयी हनुमान. कटू अनेक माईक आहे का रे? माईक त्या जोडून दे. सदा करी तो कीर्तन सदा करी तो कीर्तन दासा हृदयी हनुमान. आमच्या घरावर तात्साहेब महाराजांची कृपा म्हणून गेली 100 वर्ष अखंड कीर्तन सुरू आहे.
त्याला कारण एकच, महाराजांची कृपा. सातत्य परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. तसं सातत्य इथं टिकवलेलं आहे आणि ही जागा अत्यंत पवित्र जागा आहे. मला वाटते सांगतो बरं का, प्रत्येकाला अनुभव ज्याचा त्याचा असतो. आणि काय महत्वाचं, पिकतंय तिथं विकत नसतं, तसं आहे ते. प्रत्येकाला अनुभव येईल असं नाही, ज्याला त्याचा त्याला तो अनुभव येतो. मंगलताईंचं घर म्हणजे एक पवित्र जागा आहे. ज्या घरामध्ये 36 वर्ष ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. काहीतरी वेव्ज असणार आहेत की नाही इथं, त्या अनुभवण्याकरता आपण इथं यायचं, लक्षात ठेवा. म्हणून त्याला या सगळ्या प्रसंगाला अनुलक्षून अमृतराय महाराजांचा अभंग आज विवेचना करता घेतलेला आहे. अमृतराय म्हणतात की आपल्या जीवनामध्ये संत पदाची, साधू पदाची जोड व्हायला लागली. कारण का व्यवहार किती केला तरी तो अपुराच आहे. बरोबर आहे ना, संसार किती केला तरी अपुराच आहे. याचा अर्थ संसार सोडा आणि संत पदाची जोड करा असं कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. असोनी संसारी वेद शास्त्र उभारी बाया सदा. बस आमचे निंबळकर महाराज म्हणायचे, ते भडक वैराग्य नको बाबा, संसार कर आणि परमार्थ कर. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, सुखे संसार करावा माझी विठ्ठल आठवावा, माझी विठ्ठल आठवावा, माझी विठ्ठल करायला हरकत नाही, पण त्यात गुंतून पडायचं नाही. बरोबर आहे ना. पण आधी म्हणे काय माहितीये का नाही, आधी गुंतू नये मग तुम्ही म्हणा, ती मी म्हणत नाही आता. म्हणून संसार करतानाच विचार करायचा, करायला हरकत नाही. सुखे संसार करावा माझी विठ्ठल आठवावा. संसार करायला हरकत नाही, पण त्या संसारामध्ये सातत्यानं परमेश्वराची आठवण पाहिजे. पण आमचं काय झालंय, या संसाराचे पायी राम आठवत नाही, या संसाराचे कोडे जे जे आणावे ते थोडे. सगळ्यांना पडते माना अशा करतात. हा बरोबर आहे ना. या संसाराचे पायी राम आठवत नाही. दगडावर दगड रचून आम्ही संसार करतो, पण त्या संसारामध्ये जरा सुद्धा आम्हाला त्या रामाची आठवण होत नाही. या संसाराचे पायी राम आठवत नाही. पुढचं काय आहे, फार मोठं कोडा आहे. संसार हे कोडा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या संसाराचे कोडे जे जे आणावे ते थोडे. जितकं म्हणून आम्ही आणू ना तितकं सगळं थोडंच पडतंय. दर 4 दिवसाला यादी काढावी लागते, डीमार्टला जावं लागते आणि सामान घेऊन यावं लागते. लक्षात ठेवा, का किती केला तरी अपुरा आहे. म्हणून संसार करायला हरकत नाही. एक गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी असू नये. लक्षात घ्या, काय बरोबर आहे. पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी असू नये. म्हणून संसार करायला हरकत नाही, पण त्या संसारामध्ये संत पदाची, साधू पदाची जोड होणं हे अत्यंत गरजेचं आहे. जीवनामध्ये आपल्या आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे असेल तरच्या गोष्टी आहेत बरं का. परमार्थात जर तर करायचा असेल तर, नाही तर चाललेच ही काय. बरोबर आहे ना. आपल्या जीवनामध्ये काहीतरी अनुभूती यायला पाहिजे. नुसतं जगून काय उपयोग आहे. 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर नरदेह प्राप्त झालाय. एका योनी कोटी कोटी फेरा नरदेहाचा वारा मग लागे. 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली आहे. त्या नरदेहाचं सार्थक करणं हे आपलं काम आहे आणि ते सार्थक करण्याकरता भगवंतानं नरदेह दिलाय. उचापत्या करण्याकरता दिलेलं नाही आहे. नरदेहाचं सार्थक करण्याकरता आपल्याला भगवंतानं नरदेह दिलेला आहे. पण जीवनामध्ये चांगलं कर्म घडलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून चांगलं कर्म घडलं पाहिजे. का, कर्मानुसार आपल्याला जन्म प्राप्त होणार आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये याचा खुलासा केला.
जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्यूपंथेची गेले आमच्यासारखे किती एकते जन्मले आणि मेले जन्मले आणि मेले जय जय समर्थ सांगतात मनाच्या श्लोकामध्ये जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला जसं कर्म असेल ना तसा आपल्याला जन्म प्राप्त होतो पण एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आपण काय ताम्रपट घेऊन आलेलो नाही आहे अमरत्वाचा का त्या अर्थी आपण जन्माला आलोय त्या अर्थी एक ना एक दिवस जायचं आहे सृष्टीचा नियमच आहे कुठला उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे एक घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा जे उपजले ते नाश पावणार आहे किंवा जे जे दृष्टीला दिसतंय ते ते सगळं नाश पावणार आहे पण तेच गोळा करायचा आमचा प्रयत्न सुरू आहे का नाही जे जे दृष्टीला दिसते ते सगळं नाश पावणार आहे पण नाश पावणारं धन आम्ही मिळवा लागलोय पण परमार्थामध्ये अविनाशी धन अत्यंत महत्वाचं आहे म्हणून संतांनी शाश्वताचा संग्रह केला अशाश्वताचा संग्रह केला नाही आम्ही जो संग्रह केलाय एक ना एक दिवस जाणार आहे सगळं आणि एक सांगू का आम्ही इतकं मिळवले किंवा आम्ही इतके गोळा केले की पोटात गोळा यायची वेळ आली इतकं आम्ही गोळा केले पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे किती जरी आम्ही मिळवलं काय काय आमच्याकडं माझ्याकडे सांगत नाही बरं का प्लॉट आहेत फ्लॅट आहे वाड्या आहेत बंगला आहे 4 व्हीलर आहे 2 व्हीलर आहे पण याच्यातलं आपल्या बरोबर काही नेता येत नाही पुढच्याची भर त्यानं टिकवलं तर ठीक आहे नाहीतर संपलंच याचा अर्थ काय आहे यातला आपल्याला बरोबर काहीही नेता येत नाही मग आपल्या बरोबर काय येणार आहे करा हरी भक्ती परलोकी ये कामा सोडविल भया पातोनिया बरोबर आहे ना तुकाराम महाराज सांगतात आम्ही आयुष्यामध्ये केलेली हरिभक्तीच शेवटी आम्हाला सोडवायला येणार आहे म्हणून आयुष्यामध्ये संत पदाची साधू पदाची जोड होणं हे अत्यंत गरजेचं आहे पण महत्वाचं असं आहे की आधी आम्हाला संत कळला पाहिजे आणि जो मी संत आहे सांगतो तो संत ठरत नाही काय जरा कडक वाटते काय बोलणं नाही सत्य आहे तेच सांगतोय आपण सांगायचं नाही मी महाराज आहे म्हणून पण काय काय लोकांच्या लोकात भरले फोन केला हॅलो महाराज बोलतोय अरे महाराज पण एवढं सोपं नाही आहे महाराज एकच ज्ञानेश्वर महाराज करील ते काय करी पाहे बीज शोध बरोबर ना करी पाहे बीज बस जो संत आहे म्हणून सांगतो तो संत ठरत नाही बस म्हणून संत कुणाला म्हणायचं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न या कलियुगामध्ये काय बरोबर आहे ना संत कुणाला म्हणायचं पहिला काय सांगितलं जो मी संत आहे जो सांगतो तो संत ठरत नाही मग संत कुणाला म्हणायचं समर्थाने मनाच्या श्लोकामध्ये खुलासा केला मनाचे श्लोक फार महत्वाचे आहेत बरं का प्रत्येकानं ते सार्थ मनाचे श्लोक आत्मसात करा बघा तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही पण आत्मसात करायचा प्रयत्न करा नुसते पाठ असून शून्य उपयोग आहे ओव्या आम्हाला पाठ आहेत शून्य उपयोग आहे असं कसं काय म्हणताय अरे त्यातली एक ओवी आपल्या आचरणामध्ये आली पाहिजे नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी बस एखादी ओवी आपल्या आचरणात पाहिजे तर त्या पाठांतराचा काहीतरी उपयोग आहे परमार्थात आचाराला महत्व आहे का परमार्थामध्ये त्रिसूत्री आहे कुठली आचार विचार आणि उच्चार ही परमार्थातली त्रिसूत्री आहे आचारावरनं त्याचा विचार कळतो लक्षात ठेवा काय माहित आहे मला तो काय आहे ते आपण म्हणतो बघा का त्याच्या आचरणानं कळतं याचा विचार काय आहे किंवा एखाद्याच्या विचारावरनं कळतं की याचा आचार काय आहे पण परमार्थामध्ये आचाराला महत्व आहे आचारो परमधर्म हा
परमार्थामध्ये आचार महत्वाचा आहे. आचरणाचं बळ हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. निंबर्गीजी महाराज सांगतात, पण आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचारे विचारे पैल पार पाविजे तो. आधी आचार आणि मग विचार लक्षात ठेवा. म्हणून परमार्थामध्ये आचार चांगला पाहिजे. बोलतोय खरं घरात आचार चांगला नसेल, मस्त बाहेर मोठी मोठी लेक्चर देतोय आणि घरात बायकोशी भांडत असेल, त्याचा काही उपयोग नाही. लक्षात ठेवा, शून्य किंमत आहे. का? आचरणाचं बळ हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, त्याची वंदावी पावले, वंदावी पावले. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नवे दैन्य वाणा, उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परी सज्जना किव बाधू शके ते. जय जय रघुवीर. समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा. ज्यानं वृत्ती आपली संत केली आहे किंवा ज्यानं मन आपलं संत केले, ज्यानं मन आपलं स्थिर केले. आपलं मन स्थिर आहे का हो? आत्ता आम्ही इथं बसलोय, पण आमच्या मनात विचार दुसरे सुरू आहेत. आता मंगलते नंतर प्रसाद देणार, काय काय असेल साधारणतः गंमत म्हणून सांगितलं बरं का. आम्ही इथं बसलोय कीर्तनामध्ये, पण लक्ष आहे का आमचं? देव देवळात आणि चित्त पायपोसात अशी म्हण आहे, लक्षात ठेवा. चप्पल जाते काय आमचं? काय जात नाही, काळजी करू नको. गेल तर तुझी पिढा जाते, काळजी करू नकोस. पण तसं नाही, आमचं मन स्थिर नाही आहे. मन हे चंचळ आहे. हे मन चंचळ मोठे नलगे याचा अंतची कोठे. चंचळ असणाऱ्या मनाला स्थिर करायचंय. हाच परमार्थातला श्रेष्ठतर श्रेष्ठतम अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरीच स्थिरावला मनू ठाई. चंचळ असणार मन स्थिर होणं परमार्थामध्ये, हाच परमार्थातला श्रेष्ठतर श्रेष्ठतम अनुभव आहे. पण आमचं मन स्थिर नाही आहे. पण एक गोष्ट आहे, वैराग्याच्या आधारानं त्या मनाला स्थिर करता येते. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, परी वैराग्याचे आधारे लाविले अभ्यासाची या मोहरे, तरी केतुलीने एक अवसरे स्थिरावेल. वैराग्याच्या आधारानं त्या मनाला साधनेचा जर अभ्यास लावला किंवा त्या मनाला साधनेची गोडी लागली तर एक ना एक दिवस मन स्थिर होईल म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. बरोबर आहे ना? म्हणून मन स्थिर होणं अत्यंत गरजेचं आहे. चंचळ असणारं मन स्थिर होणं. का? मन आहे तोपर्यंत परमार्थ आहे. तो आजचा विषय नाही, पर केव्हा तर सांगता येईल. म्हणून वृत्ती संत पाहिजे, आपलं मन संत पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात, ज्यांना आपली वृत्ती संत केलेली आहे, किंवा आमच्या अण्णा सांगायचे, ज्याच्या परिसरामध्ये गेल्यावर आपली वृत्ती संत होती. काय बरोबर? ते संतांचं घर. वावटळ सगळी डोक्यातली शांत होत आहेत आत गेल्यावर. पण आत गेलं पाहिजे. आम्ही देवळाभोवतीच फिरत बसलोय. आज दर्शन केव्हा होणार आहे? आत गेलं तर. इत्यर्थ काय आहे? आम्ही देहाशी संबंधित जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला परमार्थातलं दर्शन नाही आहे. जेव्हा आम्ही आत वळून बघू तेव्हा त्या आत्मदेवाचं दर्शन आम्हाला होणार आहे. पण आम्ही बहिर्मुख आहे, आमची वृत्ती बहिर्मुख आहे. अरे देवाने इंद्रिय दिलेली सगळी बहिर्मुख आहेत. बघा, डोळे बाहेर, कान बाहेर, नाक बाहेर, तोंड बाहेर, सगळं बाहेर आहे. पण परमार्थामध्ये बहिर्मुख असून चालत नाही. परमार्थामध्ये अंतर्मुखता पाहिजे. सगळी इंद्रिय ताब्यात ठेवता आली पाहिजे. इंद्रिय संयम आणि मन संयम हा परमार्थाच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. म्हणून देवळाच्या द्वारामध्ये कासव बसवतात. काय कारण आहे हो? कासवाला एक दैवी शक्ती दिली आहे भगवंतानं, सगळी इंद्रिय ते आत घेते. बघा, तसं मंदिरात दर्शनाला जाताना अंतर्मुख होऊन आत जायचं तर परमार्थातली प्राप्ती आहे, नाहीतर परमार्थातली प्राप्ती नाही. जोपर्यंत आम्ही बहिर्मुख आहे तोपर्यंत काही साधणार नाही. म्हणून ज्यानं वृत्ती आपली संत केली आहे किंवा ज्याच्या परिसरामध्ये गेल्यावर आपली वृत्ती संत होती त्याला म्हणायचं संत. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नवे
नवे दैन्यवाणा. एक एक संतांची व्याख्या सांगितल्या समर्थाने. दुराशा गुणे जो नवे दैन्यवाणा, दुराशेनं तो कधीही दैन्यवाणा होत नाही. आम्हाला मात्र कायम आशा लागलेली आहे. म्हणून अध्यात्म रामायणामध्ये एक अर्धा श्लोक आहे, आशायाम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. काय सांगितलं? आशेत दुःख आहे आणि निराशेत सुख आहे. मग आम्हाला येते की केव्हा केव्हा निराशा. मग त्या सुख कसं काय म्हणतायत अध्यात्म रामायणामध्ये? अरे अर्थ फार वेगळे आहेत. आशेमध्ये दुःख आहे म्हणून तुकारामांना सांगावं लागलं, आशा ही समूळ खणोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने. जोपर्यंत आशेचा नाश होत नाही तोपर्यंत परमार्थातली प्राप्ती नाही आहे. बस काय सांगत होतो? आशायाम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. निराशेत सुख आहे, पण नैराश्य या शब्दाची फोड करायला पाहिजे. कुठले कुठले शब्द आहेत तो नैराश्यामध्ये? निर अधिक आस इज इक्वल टू नैराश्य. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठली इच्छाच नाही आहे असा जो निराश आहे त्याला सुख आहे. सगळ्या इच्छा नाहीशा व्हायला पाहिजे. तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण झाली, काही न राहिली वास नाही. पण इच्छा काही केल्या मरत नाही. सांगू का नको? हा सांगायला पाहिजे ना. इच्छा आमच्या काही केल्या मरत नाही. नावं नाव इच्छा वाढती, वासना वाढत जातात. एकाला उदराचं दुखणं झालेलं, उदर डॉक्टरांकडे दाखवायला गेला. डॉक्टरने सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये तेलकट पदार्थ खायचे नाहीत. आणि ह्याला तर भजी आवडत होती. आता आला का घोळ. आणि एक दिवस रात्री उठला 2 वाजता, बायकोला उठवलं, आत्ताच्या आत्ता उठ आणि मला भजी करून दे म्हणला. तेव्हा बायको म्हणाली, अहो डॉक्टरनी सांगितलंय तुम्हाला तेलकट पदार्थ खायचे नाही आहेत आणि काय करायलाय? तेव्हा तो गृहस्थ म्हणतोय, अगं खाल्लं तरी मी मरणार आहे आणि नाही खाल्लं तरी मी मरणार आहे. आत्ताच्या आत्ता मला करून दे. माणसाच्या इच्छा कधीही कमी होत नाहीत. सगळ्या इच्छा नाहीशा होतील, सगळ्या वासना नाहीशा होतील, पण अन्नावरची वासना कधीही जात नाही माणसाची. म्हणून परमार्थामध्ये कमी खावा सांगतात, पण त्याच्या विरुद्ध आमचं आहे. कमी का खायचं? साधनेला ते पोषक असतं. घरघरी जेवला आणि साधनेला बसलाय, साधन होईल का हो? निम्म क्या करता कमी खायला पाहिजे. पण काय आहे, परमार्थ बोलायला सोपा आहे, आचरणात आणायला फार कठीण आहे हो. पण आचरणात आणला तर साध्य आहे, नाहीतर काहीही साध्य नाही आहे. दुराशा गुणे जो नवे दैन्यवाणा, उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परिसज्जना केवी बाधू शकेते. जोपर्यंत आम्ही देहबुद्धीवर आहोत, जोपर्यंत आमची बुद्धी स्थिर आहे, देह म्हणजे मी किंवा हा देह माझा आहे, ही बुद्धी जोपर्यंत आमच्या ठिकाणी स्थिर आहे तोपर्यंत आम्ही संत पदाला काही केल्या पोचू शकत नाही. देहाला थोडा वेळ का होईना सुटलं पाहिजे, थोडा वेळ का होईना देहाचा विसर पडला पाहिजे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ्या, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरी केशराजा कळू आले. थोडा वेळ, लगेच काय आम्ही अण्णाबुवा गुंडुबुवा होत नाही, विधी संत होत नाही, पण थोडा वेळ का विना देहाचा विसर पडला पाहिजे, देहातीत होता आलं पाहिजे. कसा असतो देहातीत महात्मा? मला फार आवडतं रे, किती वेळा सांगा म्हणजे सांगेन मी. देहातीत महात्मा कसा असतो? आमच्या अण्णा कीर्तनात सांगायचे, गुडगुड्या नारळासारखा असतो. पटते का बघा? देहाला सुटलेला महात्मा कसा असतो? गुडगुड्या नारळासारखा. म्हणजे कसा? गुडगुडा नारळ कसा असतो? खोबरं करवंटीला सुटलेलं असते, आतलं पाणी आटलेलं असते आणि खोबरं गोड आणि गोड झालेलं असते. तशी त्या साधकाची अवस्था असते. म्हणजेच काय, तो ज्याचा देहाचा संग सुटलेला आहे, बरोबर आहे ना? ज्याचा देहाचा संग सुटलेला आहे, आतलं पाणी आटलेलं आहे. कसलं भरलंय आमच्या अंगात पाणी? कुठलं पाणी आहे? वासनेचं पाणी आहे. खचाखच भरल्या अंतर्यामी वासना.
ज्याचं वासनेचं पाणी आटलेलं आहे आणि नामानं वाचा ज्याची गोड आणि गोड झालेली आहे, असं ज्याच्या ठिकाणी लक्षणं दिसतील ना, तो देहातीत महात्मा आहे. म्हणून थोडा वेळ का विना देहाला सुटलं पाहिजे. यया आठा प्रहरा माझारी मोटके, बस तेवढं झालं, भरपूर झालं. मोटके निमिष बरी, म्हणून देहाला सुटता आलं पाहिजे. म्हणून देहबुद्धी उपाधी देहबुद्धी ते वाढविते, पण संतांना या देहबुद्धीचा असर असत नाही. परिसज्जना केवी बाधू शके, ते संतांनी काय केलं असतं, देहबुद्धीची आत्मबुद्धी केलेली असती. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. बास. म्हणून संत कोणाला म्हणायचं, समर्थानी या मनाच्या श्लोकाद्वारे सांगितलं. समर्थानी दासबोधामध्ये संतांची व्याख्या सांगितली. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. काय सुंदर व्याख्या आहे तो. बघा कोण सापडते का असं. जो जाणेल भगवंत, फार गंमत आहे चिंतनामध्ये, केव्हा वेळ गेला कळत नाही. जो पण चांगलं चिंतन पाहिजे बरं का. जो जाणेल भगवंत, काय म्हणले समर्थानी, ज्यानं भगवंताला जाणलेला आहे. आम्ही एकमेकाला जाणून असतो तो भाग वेगळा, तो अर्थ इथं अभिप्रेत नाहीये. जाणण्याचा अर्थ त्या वस्तूचं ज्ञान होणे. ज्ञान म्हणजे काय, आपणा जाणणे, जाणून नेणणे विज्ञान, ते तुकाराम महाराज म्हणतात. ज्ञान म्हणजे काय, आपणा जाणणे. ज्यानं भगवंताला खऱ्या अर्थानं जाणले किंवा ज्याला खऱ्या अर्थानं भगवंताचं ज्ञान झालेलं आहे, तो खरा संत आहे, समर्थ म्हणतात. आम्हाला झाले का हो, आम्ही जाणलेलंच नाहीये, त्याचं ज्ञानच आम्हाला नाही आहे. आधी भगवंताला जाणायचं आणि मग त्याच्यावर बोलायचं. पण आमची गडबड काय झाली आहे, जाणण्याच्या आधी बोलण्याची गडबड जास्त झाली आहे. जेवणाऱ्यांपेक्षा वाढणाऱ्यांची गर्दी जास्त आहे अलीकडे. काय बोलायचं चूक आहे. पण हरी जाणारे ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी जाणारे हरी वाणारे बाप रखुमा देवीवरू राणारे. आधी भगवंताला जाणा, सद्गुरूंचं भजन जाणून करा. जाणते नि गुरु भजिजे, तेनेची कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरूंचं भजन जाणून करा. त्यात काय सांगितलंय ते बघा, आत्मसात करायचा प्रयत्न करा. पण आमचं काय आहे, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. जो आम्ही सद्गुरूंकडनं अनुग्रह घेतो ना, जो नाम घेतो, ते नाम आमच्या अंतरी आम्ही स्थिर व्हायला पाहिजे. सद्गुरू कर्णद्वारा अनुग्रह करतात, पण ते नाम आमच्या ठिकाणी स्थिर होत नाही, बाहेर पडतं. त्यामुळे त्या अनुग्रहाचा उपयोग होत नाही. मग काय होता, काय अनुभव नाही आहे, दुसरा गुरु बघावा. ते तरी काय सांगणार आहेत बाबा, साधन कर तर अनुभव आहे, बरोबर आहे ना. त्याशिवाय नाम स्थिर व्हायला पाहिजे, त्याशिवाय परमार्थातले अनुभव नाही आहेत. म्हणून परमार्थामध्ये जाणणं महत्वाचं आहे. पण जो जाणेल भगवंत म्हणले ना, तो जो देव आहे, त्या देवाला आम्ही बाहेर शोधायला लागलोय, त्यामुळे तो आम्हाला जाणता येईना. काय बघा सांगतो ते बरोबर आहे का. अरे बाहेर देव नाही, तो देव कुठं आहे, देव बाहेर देव नाही आहे. काय तर काय सांगायला बघा, सांग पटवून देतो. बाहेर देव नाही, तो देव आत पाही. मग बाहेर काय दिसतंय ते म्हणे काय एक चरण, जेथे पाहे तेथे देवाच्या प्रतिमा, खरा देव आम्हा केवी भेटे. आमचे मामा महाराज म्हणतात, जेथे पाहे तेथे देवाच्या प्रतिमा. लावायला जागाने भिंत भरली आहे. अनुभव आहे का हो, ती प्रतिमा अनुभव देऊ शकते का. जेथे पाहे तेथे देवाच्या प्रतिमा. मामा म्हणतात, खरा देव आम्हा केवी भेटे. ज्या अर्थी खरा देव म्हणले, त्या अर्थी खोटा देव असणार आहे. समर्थाने ज्या अर्थी खरा ब्रह्मचारी म्हणले श्लोकामध्ये, त्या अर्थी खोटा ब्रह्मचारी असणार आहे. खोटा ब्रह्मचारी म्हणजे कोण, अविवाहित. त्याला सगळं माहिती आहे, फक्त अक्षरा पडलेले नसतात बस. तसं ज्या अर्थी खरा देव म्हणले ना, त्या अर्थी खोटा देव असणार आहे. त्या प्रतिमा आहेत ना, ह्या खोटे देव आहेत. मग खरा देव कुठला आहे, खरा देव
मराठीमध्ये एक म्हण आहे. कुठली म्हण आहे? एक्झिस्टन्स इज गॉड आहे ना. म्हणजे काय मराठी अर्थ सांगा त्याचा काय? एक्झिस्टन्स इज गॉड म्हणजे काय? अस्तित्व हाच परमेश्वर आहे ना. एवढा आम्हाला कळत असून आम्ही बाहेर बघायला लागलो देवाला. म्हणजे काय? ज्याच्यावर आमचं अस्तित्व अवलंबून आहे तो देव आहे. आता आमचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? प्राण आहे तोपर्यंत आमचं अस्तित्व आहे का नाही? आत्मा आहे तोपर्यंत आमचं अस्तित्व आहे. तो एकदा गेला निघून तर आमचं अस्तित्व संपलं, आमचं अस्तित्व शून्य झालं. याचा अर्थ त्या देवाची ओळख होणं गरजेचं आहे. त्यालाच मोठ्या भाषेमध्ये आत्मदेव म्हणतात. त्या आत्म्याची ओळख होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी? आणि आम्ही बाहेर शोधायला लागलोय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, त्या आत्मदेवाची उपासना करा, त्याचीच अखंडित सेवा करा. बाहेर देव कुठेही नाही आहे. काय केलं भगवंतानं? ही यच्ची यावत सृष्टी निर्माण केली, पण त्या सृष्टीमध्ये तो लपून बसलाय. बरोबर आहे ना. स्वस्ती श्री वटेशू जो लपून जगदा भासू दावी मज ग्रासू प्रकटला करी. चांगदेव 65 पहिली ओळी. तो लपून राहिलाय परमेश्वर म्हणून या जगाचा आभास निर्माण झालाय. दृष्टी दिसते आम्हाला का? तो लपून राहिलाय म्हणून. त्या देवाचं जेव्हा आम्हाला ज्ञान होईल तेव्हा आपोआपच ही दृष्टी नाहीशी होणार आहे. म्हणजे काय? डोळ्यात कुठली दृश्य उमटणार नाही. आमच्या सृष्टी लय पाहत नाही, काळजी करू नका. बरोबर आहे ना. त्या देवाचं आकलन होणं महत्वाचं आहे. त्याला ज्यानं जाणलं तो संत. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत. जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. या जगामध्ये शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे याचा निवाडा करून जो वागतो त्याला संत म्हणतात. दुसरी व्याख्या झाली. तिसरी व्याख्या कुठली? तुका म्हणे तोची संत, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. सूत्र काय आहे? टाकीचे घाव सोसल्याशिवाय त्या दगडाला देव पण येत नाही. तसं लोकांचे घाव सोसल्याशिवाय, लोकांचे आघात सोसल्याशिवाय संत पण प्राप्त होत नाही. लोक तुम्हाला बोलणारच, आणि जो परमार्थ करतो त्याला तर लोक हमखास बोलतात. काय आता उठतोय जातोय देवळासारखा, जाऊ दे की बाबा, बाकीचं काय करण्यापेक्षा. काय बरोबर आहे ना. म्हणून दरवेळेला मी सांगतो, एखादा परमार्थ करत असेल त्याला तुम्ही सहकार्य करा. त्याला पाय ओढू नका माग, त्याला तुम्ही सहकार्य करा. बायको जात असेल देवळात, नवऱ्यानं सहकार्य जाऊन ये बाबा. नवरा जात असेल, बायकोनं म्हणायचं काय बाहेर जायचं नाही बरं का, असं म्हणायचं नाही तिनं. बायकोनं त्यांना सहकार्य करायचं. का? बायको काय असती नवऱ्याची? खंडूला माहित नाही अजून. बायको कोण असती? अर्धांगी असती. नवऱ्याला जे पुण्य केले त्यातला अर्धा आपोआपच मिळणार आहे. म्हणून परमार्थ करत असेल त्याला सहकार्य करा. लक्षात ठेवा. बस सहकार्य करा, त्याचे मागं पाय ओढू नका. बघा, प्रयत्न करा. म्हणून तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. जगाचे आघात हे सोसलेच पाहिजेत. संतांकडे जाणे येणं सुरू झालं, लोक म्हणतात बघा तो आता संताळलाय, जसं कुत्र पिसाळले म्हणतात तसं. अरे लोक बोला, तुका म्हणे जन दुतोंडी सावध, सापडे सहज तिकडे ओढे, सापडे. माणसाची व्याख्या काय मंगलताई? जो दोन्हीकडनं बोलतो तो माणूस. मी सांगत आहे, तुकारामांनी व्याख्या केली आहे. तुका म्हणे जन दुतोंडी सावज, सापडे सहज तिकडे ओढी. जिथं फायदा तिकडे जातोय बघा.
आधी इकडं असतोय, तिकडं फायदा पण ह्याला नाव ठेवतोय. झाले आता इलेक्शन झाले, आता जास्त बोलत नाही आता. काय बरोबर आहे ना. अरे हे जगाचे आघात हे सोसावे लागतात. ज्ञानेश्वर काय थोडे आघात सोसावे लागले काय? त्याशिवाय या कैवल्य साम्राज्याचे अधिपती झाले का ज्ञानेश्वर महाराज? अरे किती त्यांना सहन करावं लागलं. म्हणून म्हणलं मग अशी पेशन्स पाहिजेत परमार्थामध्ये. बस पेशन्स पाहिजे, त्याशिवाय परमार्थ घडू शकत नाही. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. जगाचे आघात सोसल्याशिवाय संतपण प्राप्त होत नाही. बाजारामध्ये संतपण प्राप्त होत नाही. नाही संतपण मिळत असे हाटी, असा एक तुकाराम महाराजचा चरण आहे. बाजारात जाऊन पैशानं संतपण विकत मिळत नाही. बस जास्त काही सांगत नाही. आणि महत्वाचा असा आहे, संत साधू हरिभक्ती परायण गुरुभक्ती परायण लावतात आमच्या मागं. आम्ही आहे का नाही, हा भाग वेगळा आहे. या परमार्थातल्या काय आहेत? पदव्या आहेत. आणि या पदव्या महत्वाचं सांगू का, शिवाजी विद्यापीठामध्ये त्या प्राप्त होत नाहीत. पैसे देऊन सुद्धा प्राप्त होत नाहीत. मग काय आहे, पदावर बसून त्या महात्म्याने त्या पदव्या प्राप्त करून घेतलेल्या आहेत. राम म्हणता रामची होई जे, तुकाराम महाराज म्हणतात पदी बैसोनी पदवी घेई जे. त्या पदावर बसायचं आणि ती पदवी प्राप्त करून घ्यायची. म्हणून संतपद साधुपद दुर्मिळ आहे, बहु अवघड आहे. संत भेटी पर्या जग जेठी करुणा केली. संत भेटणं अवघड आहे हो. संत कळणं अवघड आहे, तिथं जाणं अवघड आहे, शेवटपर्यंत टिकणं अवघड आहे. का आम्ही आरंभशूर आहे? आम्ही संतांकडे का जातो? त्याच्या माग कुठला तरी हेतू असतो बघा. काम होईस तोपर्यंत महाराज महाराज महाराज, एकदा काम संपलं महाराज इकडे हे इकडं, असं नाही. शेवटपर्यंत टिकलं पाहिजे आपण, तर कृपा आहे. नाही तर कृपा होण्यासारखी नाही. म्हणून संत आणि साधू या परमार्थातल्या पदव्या आहेत. साधू बरोबर आहे ना. साधू कुणाला म्हणायचं? भस्माचे पट्टे लावले, बरोबर आहे ना. भगवी वस्त्र घातली, कमंडलू घेतला, खडावा घातल्या पायात, तो साधू ठरतो का? नाही ना. आणि आम्ही साधू आहे का? मग आम्ही कोण आहे खंडू? तू सांगू का मी सांगतो? आम्ही कोण आहे? संधी साधू आहे. आम्ही साधू नाही आहे, लक्षात घ्या. साधूची व्याख्याच वेगळी आहे. समर्थांनी साधूची व्याख्या सांगितली. कुठली सांगितली? जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू ओळखावा. जो जनामध्ये वागे, आपलं वेगळे पण दाखवत नाही. पण आता बाहेर बघा काय काय साधूंचं वेगळे पण असते. त्या महाराजांना भेटायचं असेल, आधी त्यांच्या पित्यांना भेटायचं खालच्या, मग त्यांच्याकडनं वेळ घ्यायची, मग भेटायला जायचं. अरे कुठलाही संत महात्मा 5 मिनिटात भेटला पाहिजे का? जनमानसात वावरणारा पाहिजे बघा महाराज. फार आपलं वेगळं अस्तित्व दाखवून उपयोग नाही. 7 चौक्यातनं पार करून जायचं एक एक महाराजांना भेटायला. आमच्या अण्णा एका महाराजांना भेटायला गेले, खालनं प्रश्न त्यांची चौकशी, कोण आहे काय काय, 7 चौक्या होत्या दारात. मला आला राग. अण्णा म्हणलं चला, कुठं भैया भेटत बसला असल्या लोकांना, कुठं नाही सांगत आहे. अरे अण्णांसारख्या महात्म्याला तुम्ही जर चौकशा करत बसत असाल. एक माझं तत्व आहे, आमच्या अण्णांना दादांना जो किंमत देत नाही त्यांना आम्ही किंमत देत नाही. बस जरा स्पष्ट बोललो बरं का. आपल्या वडिलांचा आपल्या गुरूंचा आपल्याला अभिमान पाहिजे. तिथं किंमत कमी आहे तिथं आम्ही जात नाही, लक्षात ठेवा. सहज भेटला पाहिजे महात्मा, केव्हाही उपलब्ध पाहिजे. याचा अर्थ आपण त्याचा गैरफायदा घ्यायचा असा नाही. दोन्ही सांगितलं पाहिजे हो. केव्हाही तुम्ही येणार महाराजांनी पाय जोडून उभारला पाहिजे असं नाही बाबा. वेळ घ्यायची, यायचं, सहजरित्या उपलब्ध व्हायला पाहिजेत महाराज. बस तू खरा महाराज बघा. काय बरोबर? जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे. जनासारखं बोलत नाहीत, जना वेगळ्या गोष्टी सांगतात, आपल्या हिताच्या 4 गोष्टी सांगतात. पण पुढचं महत्वाचं आहे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू ओळखावा. काय काय रे, 2 सुद्धा वाचतील ना खंडू. ज्याचे अंतरी ज्ञान जागे, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. काय काय होतं मंगल, ते माझ्या हातात, तोंड माझ्या हातात राहत नाही, सगळं जातं बोलून, त्यामुळे वेळ होतो काय काळाला. ज्याचे अंतरी ज्ञान जागे, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठल्या? ज्ञानाची जागृती वेगळी
आणि ज्ञानच आंतर्यामी जागता असणं ही गोष्ट वेगळी आहे. आम्ही काय करतो, ज्ञान मिळवून आमच्या ठिकाणी जागृती निर्माण करतो, पण आंतर्यामी जन्माला येतानाच ज्ञान घेऊनच आले. असे कोण होते? ज्ञानेश्वर महाराज. उपददाचे ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे, ज्ञानेश्वर महाराज 14 वर्षाचे. वयावर महाराजगिरी अवलंबून नाही बरं का, खोटं नाही सांगत आहे. 5 वर्षाचा असेल पायावर डोकं ठेवलं पाहिजे. बघा तुम्ही 50 वर्षाचा असेल पायावर डोकं ठेवलं पाहिजे. का? तो त्या दिलेला त्याला अधिकार आहे. त्याप्रमाणे आपण नतमस्तक हे व्हायलाच पाहिजे. तो लहान आहे का मोठा आहे बघायचं नाही. पंढरपूरला गेला, माऊली म्हणायचं, पाया पडायचं. स्त्री असो पुरुष असो, श्रीमंत असो गरीब असो, पाया पडायच्या. लक्षात ठेवा. पाया तरी का पडायच्या हो? अहंकार लयाला जाण्याकरता पाया पडायच्या. बस दुसरं काही त्याला कारण नाही. आपल्या ठिकाणी असणारा अहंकार लयाला जाण्याकरता पाया पडायच्या. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. बस याकरता पाया पडायच्या. बस जास्त काय सांगायचं. ज्ञानाची जागृती वेगळी आणि अंतर्यामी ज्ञानच जागता असणं गोष्ट वेगळी. ज्ञान घेऊनच आले ज्ञानेश्वर महाराज, म्हणून त्यांच्या हातनं ज्ञानेश्वरी घडली. लक्षात ठेवा. र ला र आणि ट ला ट जोडून केलेली ज्ञानेश्वरीतली अक्षर नव्हेत, प्रत्येक अक्षराच्या माग आत्मा उत्तीर्ण होतोय. अशी ज्ञानेश्वरी आहे, सामान्य नाही आहे. ज्या ज्ञानेश्वरीची 108 पारायण जर आम्ही केली तर त्याचा अर्थ आमच्या अंतर्यामी प्रगट होतोय. अशी या ज्ञानेश्वरीमध्ये सामर्थ्य आहे. पण काय होतं, आम्ही वाचायला घेतली की नाही जरा ती बोजड आहे. म्हणजेच काय आहे बोजड आहे, याचा अर्थ काय आहे, शब्द आपल्या माहितीचे नाही आहेत. त्यामुळे काय होतं, सुरुवातीला वाचल्या ती परत तसं वाचणं पुढे राहत नाही. होय होय म्हणतात व्हायचं काय काय झालं. पण निर्धार पाहिजे, वाचा ज्ञानेश्वरी. का वाचाल तर बस, पण कशी वाचायची? भावधरोनिया. बस म्हणत बसायला नको, वेळ जातोय. ज्ञानेश्वरी कशी वाचायची? भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करेल हरी तयावरी. भाव धरणे म्हणजे काय? आम्ही जो धरतो तो भाव का? भाव धरणे म्हणजे संशय टाकणे. काय कशावरनं? का मंच सांगायला आलाय काहीतरी? प्रत्येकाला आधार आहे. हरिपाठामध्ये याचा खुलासा आहे. नसंडिरे भाव टाकीरे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. म्हणजेच काय करायचं? भाव धरणे म्हणजे संशय टाकणे. एका भांड्यात पाणी आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हवा साठवायची आहे. काय करायला पाहिजे आपल्याला? बरोबर आहे का? पाणी ओतणे म्हणजे हवा साठवणे. तसंच आहे, संशयाची निवृत्ती झाली की आपोआपच आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. नसंडिरे भाव टाकीरे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. म्हणून काय सांगितलं? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. ह्याचाच खुलासा नाथ महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये केला. एका जनार्दनी संशय टाकोनी, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. ज्यात ईश्वरी ज्ञान आहे असे ज्ञानेश्वरी आहे. ही का निर्माण झाली? ज्ञान जागतं होतं म्हणून ज्ञानेश्वरी निर्माण झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे खरी साधू आहेत. बस म्हणून संत आणि साधू या परमार्थातल्या पदव्या आहेत. बस जास्त काय सांगत नाही. अशा संतांच्या साधूंच्या पदाची जोड होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण पद कुठले आहेत? बाह्य पद आहेतच, आहेत का नाहीत? बघा तुम्ही एखाद्या महात्म्याच्या पायावर डोकं ठेवले की एक विशिष्ट प्रकारे मनाला समाधान होतं. आहे, बाह्य पायालाही महत्व आहेच, आहे का नाही? बादशाचा दरबार भरलेला. गोष्ट सांगतो एक, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. बादशाचा दरबार भरलेला आणि उजव्या बाजूला राणी सरकार बसलेल्या आणि पुढे सगळा सभासद बसलेले. आणि बादशानं दरबाराला प्रश्न केला. काय प्रश्न केला? हे पाय बडे आहेत का हे पाय बडे आहेत? आता सभासदांनी विचार केला, ह्यांचे पाय बडे आहेत म्हणलं तर ह्या नाराज होणार आणि ह्यांचे पाय बडे आहेत म्हणलं तर हे नाराज होणार. करायचं काय? कुणीच काही बोललं नाही. अशावर कोण बोलत नाही बघा. तेरी बी चूप. काय बरं असा प्रसंग येतो, न बोललेलं बरं बाबा तर शहाणायच की काय बरोबर आहे ना?
असा प्रसंग निर्माण झाला. तोपर्यंत बिरबल आला. बिरबलानं विचारला, अरे असे सगळे मान खाली घालून का बसलाय? तर तेव्हा सभासाने सांगितलं की बादशाहनं आम्हाला प्रश्न केलाय की हे पाय बडे आहेत का राणी सरकारांचे पाय बडे आहेत? थांबा म्हणला, मी बघतो आता. बिरबल पुढं आला आणि बिरबल म्हणाला, खाविंद मी उत्तर देतो, दे दे. तेव्हा बिरबल म्हणतो, खाविंद आपल्या पायामुळे ह्यांचे पाय बडे आहेत. दोन्ही खुश. असं बोलता आलं पाहिजे बघा. का बाह्य पायाला महत्व आहे, लक्षात ठेवा. बाहेरचे पद महत्वाचे आहेत, पण खरे पद कुठले आहेत? या पायानं आपण काय करतो? रस्त्यावरची वाटचाल करतो. पण जीवनाची वाटचाल कुठल्या पायानं करतो आपण? श्वासोश्वास हेच पाय आहेत. जीवनाची वाटचाल आपण श्वासोश्वासानं, श्वासोश्वास हेच पद आहेत. का? खुलासा करू ना? हा, करणं, खुलासा करणं गरजेचं आहे. अर्धवट सोडणं मला जमत नाही. ती काय होते, काय काय होते तसं. आपलं आयुष्य आहे ना, हे श्वासावर अवलंबून आहे. बघा, विचार करा. वर्ष, महिने, दिवस एवढं आपलं आयुष्य दिलेलं नाही आहे. भगवंतानं आपल्याला श्वासावर आयुष्य दिलंय. जेवढे श्वास आपले जास्त खर्ची पडतील तेवढं आपलं आयुष्य कमी होणार आहे, आणि जेवढे आपले श्वास कमी खर्ची पडतील तेवढं आयुष्य आपलं वाढणार आहे. श्वास केव्हा जास्त खर्ची पडतात? खर्ची म्हणजे खाली जातात केव्हा? राग आला म्हणजे फास फास फास, काय खातोय का काय याला पुढच्याला, तेव्हा श्वास आपला 30-30, 40-40 अंगुळ श्वास खाली येतो. राग आला म्हणजे. कधी बघितलंय का? हे सोडून आमचं सगळीकडे लक्ष आहे, पण परमार्थ श्वासामध्येच आहे. जास्त बघ, पटेल असं सांगतो बघा. काय सांगितलं? श्वासावर आपलं आयुष्य अवलंबून आहे, आणि श्वास म्हणजेच आपलं आयुष्य आहे. आणि या साधनाच्या योगानंच आपल्याला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून श्वास कमी खर्ची पडले पाहिजेत. ॲव्हरेज श्वास किती असतात आपले? कुणी बघितले का हो? ॲव्हरेज श्वास आपले 18 ते 20 अंगुळ खाली वाहतो. अंगुळ म्हणजे एक बोट. 18 ते 20 अंगुळ श्वास खाली वाहतो. किती? 18 ते 20. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये खुलासा केलाय, किती अंगुळापर्यंत श्वास आला म्हणजे मग परमार्थातले अनुभव येणार आहेत. त्याचा खुलासा ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीमध्ये केलाय. नासा पुटो निवारा, जो जातसे अंगुळी बारा, तो गच्चे धुर्नी माघारा आतु घाली. अशा निवडक ओव्या काढल्या पाहिजे बघा, ज्या आपल्या आत्मसात करायला येतील ज्ञानेश्वरीतल्या. नासा पुटो निवारा म्हणजे नाकातनं 12 अंगुळ श्वास बाहेर वाहतो. तिथपर्यंत लिमिट आहे, तिथपर्यंत श्वास आपला आला पाहिजे. नासा पुटो निवारा, जो अंगुळी जातसे 12, तो जास्त जात असेल तर तो आत खेचता आला पाहिजे. जसं कळपातनं मेंढरू समजा बाहेर झालं तर तो मेंढपाळ पायाला धरतोय आणि आत ओढतोय बघा मेंढराला. तसं श्वास खाली जात असतील ना तर आत खेचता आले पाहिजेत. पण खेचाखेचीचं शास्त्र हे नाहीये. केव्हा वर जाता येईल सांगता येणार नाही. हे काय सगळे खुलासे केले पाहिजे. त्याकरता श्वास आपल्याला जर कमी व्हायला पाहिजे असतील ना तर आपलं लक्ष भ्रूमध्य स्थानावर केंद्रित व्हायला पाहिजे. बाहेरचं लक्ष निघालं पाहिजे. जिथं बायका बस कुंकू लावतात, आता अलीकडं टिकली टिकली तर टिकली, जास्त बोलत नाही नाही तर गेली. पण अण्णा गंमत करायची हो, दुर्मिळीतनं बघावं लागते आता कुंकू आहे का नाही. काय बरोबर आहे ना? घवघवीत कुंकू पाहिजे. सौभाग्याचं लक्षण आहे. काय बारकी कुंकू लावताय मला काय कळतच नाही. खुशाल लावा बरं का, नवऱ्याला चालत असेल तुमच्या, मी कोण सांगणारा. पण सांगितलं तुम्हाला बस. भ्रूमध्य स्थानाशी आपलं लक्ष केंद्रित पाहिजे. परमार्थ करायचा असेल तर, साधन करायचं असेल तर, परमार्थातला काही ना काहीतरी अनुभव यायला पाहिजे असेल तर त्याकरता अनुग्रह घेणं अत्यंत गरजेचं आहे. सद्गुरु प्राप्ती अत्यंत महत्वाची आहे. त्याशिवाय परमार्थातले अनुभव येत नाहीत. या भ्रूमध्य स्थानाशी आपलं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे. म्हणजे काय, साधनेला बसला असताना त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. बघा, करून बघा घरी गेल्यावर.
आपोआप बाहेरचं लक्ष नाहीसं होतं. पण एक गंमत अशी आहे, तुमच्या दैनंदिन काय म्हणा अनुभवाला येणार सांगतो, डोळे उघडे असताना जेवढे विचार येत नाहीत, होय होय म्हणत आहोत सगळे, तेवढे डोळे मिटल्यानंतर विचार यायला सुरुवात होती. अरे एक महत्वाचं आहे, निसर्गानं विचार येतात, पण निसर्गाने विचार जात नाही, ते काढावे लागतात. निसर्गानं केर येतो की नाही, पण तो निसर्गानं जात नाही, कुंचा घेऊन काढावा लागतो. तसे विचार काढायचा प्रयत्न करा, बरोबर ना. त्या विचारांना ट्रीटमेंट देता आली पाहिजे. कुठली काय बरोबर आहे ना, विचारांना ट्रीटमेंट देता आली पाहिजे. कुठली? येता या, बसताय बसा, जाताय जावा. बघा प्रयत्न करा. एक म्हातारा असतो, एकटाच असतो घरात, आणि झोपायच्या वेळेला दार लावायचं राहतं. तोपर्यंत 3 चोर येतात. आणायचे दार उघडाय, काय कडी कोंडा तोडायची गरज नाही म्हणला, आणायचे दार उघडाय, इथं चोरी करूया म्हणून ते 3 चोर आत येतात. म्हातारा लोकांना झोप लागत नाही लवकर, बरोबर आहे ना. बघतो 3 चोर आत आलेत, काय म्हणतो? येता या. चोर विचार करतात, त्याला अजून झोप लागायची आहे, त्याला झोप लागेस तोपर्यंत आपण जरा बसूया. बसल्यावर तो म्हातारा म्हणतोय, बसताय बसा, बसताय बसा. हे चोर विचार करतात, काय ह्याला काय झोप लागायची शक्यता दिसत नाहीये, गेलेलं बरं. उठल्यावर म्हणतोय जाताय जावा, उठतो, दरवाजा लावून घेतो. अशी आपल्याला ट्रीटमेंट देता आली पाहिजे विचारांना. निर्विचार अवस्था ही परमार्थातली श्रेष्ठ तर श्रेष्ठतम अवस्था आहे. पण या कलियुगात विचारणे असा एक माणूस नाही आहे, पण ते विचार कमी करण्याकरता साधन गरजेचं आहे, ध्यान गरजेचं आहे. आणि नाम कुठं आहे? श्वासामध्ये नाम आहे. नाम श्वासोश्वासी असे, परब्रह्म तेथे वसे. समर्थ सांगतात नाम कुठं आहे? श्वासामध्ये आहे. म्हणून नाम घेत असताना श्वासावर लक्ष देऊन नाम घ्या. पण अण्णा म्हणायचे आमची गमतीनं, अण्णा हो पुढचं म्हणायचे. समर्थ काय म्हणले? नाम श्वासोश्वासी असे, परब्रह्म तेथे वसे. मग आमचे अण्णा म्हणायचे आमचे चित्त तेथे नसे, याला आता करावे कसे? अजब आहे ना. मग लक्ष आमचं दुसरीकडेच आहे हो, प्रपंचाकडे, दृश्याकडे लक्ष आहे आमचं. तोपर्यंत परमार्थात काही साधणार नाही आहे. त्या श्वासारूपी पदानच आपल्याला जीवनातली वाटचाल करायची आहे. ते पद आपल्याला प्राप्त होण्याकरता संत पदाची, साधू पदाची जोड होणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे. संत पदाची जोड दे रे हरी, साधू पदाची जोड. संत समागम आत्मसुखाचा, सुंदर उगवे मोद. संत समागम काय आहे? सत्संगती काय आहे? आत्मसुखाची प्राप्ती करून देणारी सत्संगती आहे. पण सत्संगती म्हणजे काय? संत आत गेले, आम्ही आत गेलो. संत बाहेर आले, आम्ही बाहेर गेलो. कायम संतांबरोबर आहे आम्ही. याला सत्संगती म्हणत नाहीत. संतांनी ज्याचा संग केला त्याला आपण धरायचं, ती खरी सत्संगती आहे. संतांनी ज्याचा संग केला त्याला आपण धरायचं. संतांनी कशाचा संग केला? परमेश्वराचा, त्याला आपण धरायचं. संग हा करायचा असतो का धरायचा असतो? संघ हा करायचा असतो का धरायचा असतो? संघ हा करायचा नसतो खंडू, संघ हा धरायचा असतो. संतांनी ज्याचा संघ केला आपण त्याला धरायचं, म्हणजेच आपण सत्संगती साधते. लक्षात ठेवा. नका करू काही संत संग धरा, पूर्वीचा हा दोरा उगवेल. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. किती चरण आहे तो. नका करू काही संत संग धरा, बाकीचे काही करू नका. एक गृहस्थ आले दादांकडं, हे वाचतो ते वाचतो ते वाचतो ते वाचतो, पण काय मनाला समाधान नाही आहे म्हणले. तेव्हा दादा म्हणाले इतकी जी नावं सांगितली त्यातल्या कोणाला तरी एकाला पक्क करा, आणि त्यांनी सांगितले ते आणि तेच करा, म्हणजे मग तुम्हाला समाधान होईल. बघा
काय होतं, आम्ही 100 पुस्तकं वाचायला जातो. आमचे दादा कीर्तनात सांगायचे, एक पुस्तक 1000 वेळा वाचा, पण 1000 पुस्तकं एक वेळा वाचू नका. का? भ्रम निर्माण होतो डोक्यामध्ये. बरोबर आहे ना? हा, भ्रम निर्माण होतो. कसा भ्रम निर्माण होतो? ह्या पुस्तकात सांगितलेलं खरं आहे का ह्याच्यात खरं आहे का ह्याच्यात खरं आहे, आणि ते ओळखण्याचं आयुष्य जायचं आमचं. सद्गुरूंनी सांगितले तेच खरं आहे. गुरु आज्ञा करती जैसी, आचरणी ठेवी तैसी. मग खरी सत्संगती कुठली आहे? सतचा संग होणं हा खरा सत्संग आहे. सत म्हणजे काय? चैतन्य, आत्मा, त्याचा संग आम्हाला घडणं ही खरी सत्संगत आहे. मामांचं एक चरण आहे रे प्रशांत, रामपाठातला सत्संगतीचा. समगती जाणे दाविताती खुणेची सुरुवात काय आहे? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आठवतं का? बस आठवते का नाही मामांचा चरण रामपाठातला? संगती म्हणजे समगती जाणे दाविताती खुणे संतराय. आलं, जवळ आले जरा. आठवते केव्हा केव्हा. काय होते, 100 विचार असतात ना डोक्यात. आणि कीर्तनात मुख्य सांगू का, गुपित फोडतोय तुम्हाला, कायम लक्ष पुढच्या स्टेशनवर असतं कीर्तनकाराचं. म्हणजेच काय, पुढं काय सांगणार या आधी ठरवावं लागतं. सोपं नाही कीर्तन करणं. मी करतोय म्हणून सांगत नाही आहे. जेव्हा इथं आपण बसतो तेव्हा कळतं काय काय कापतंय आमचं ते. खोटं नाही सांगत आहे. वाटतं आपलं वा 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 4 चरण म्हणले, तसं नाही आहे बाबा. आणि कीर्तन हे विनोदाचं ठिकाण नाही आहे, हे पहिला सांगतो. कीर्तन नर्म विनोद पाहिजे. काय वाटेल जर सांगत बसला, पण अलीकडं माणसांचा कल तिकडच वाढलाय. काय बरोबर? लाख लाख लोक जमतायत कीर्तनाला. काय माणसं खोलीत म्हणायला पाहिजे. खरंच खरं कोणाला काहीच नको आहे. जास्त काय सांगत नाही. काय बरोबर आहे का? जास्त बोललो तर माफ करा बरं का. नाही नाही, सांगितलं तुम्हाला. खरं कोणाला काय नकोच आहे, बाकीच पाहिजे सगळ्यांना. बस जास्त काय सांगत नाही. संगती म्हणजे समगती जाणे दाविताती खुणे संतराय. संतांनी जशी त्यांची गती सम केली तशी आमची गती सम झाली तर आम्हाला त्यांची सत्संगती साधली. म्हणजे काय? आता मामा सांगतात रामपाठामध्ये, तुम्ही जर श्वासाकडे लक्ष दिलं तर आपले श्वास हे अनिवन आहेत. म्हणजे काय? बघितलं की नाही कधी? वळून बघा श्वासाकडं. केव्हा केव्हा डाव्या नाकपुडीतनं श्वास वाहतो, केव्हा केव्हा उजव्या नाकपुडीतनं वाहतो, केव्हा केव्हा दोन्ही नाकपुडीतनं वाहतो, केव्हा केव्हा दोन्ही नाकपुड्या बंद असतात. श्वासाकडे लक्ष पाहिजे. पण ॲव्हरेज श्वास कसा असतो? डाव्या नाकपुडीतनं 12 अंगुळ श्वास वाहतो आणि उजव्या नाकपुडीतनं 16 अंगुळ श्वास वाहतो. हा योग मार्ग आहे बरं का. पण भक्तीला धरून योग मार्ग आहे, लक्षात ठेवा. किती किती वाहतो? 12 आणि 16. पण जीवन हे सम व्हायला पाहिजे. म्हणजे काय? दोन्ही नाकपुडीतनं 12 श्वास व्हायला पाहिजे. तो जेव्हा आम्हाला साधेल तेव्हा आम्ही त्या संतांची संगती साधली असं म्हणता येईल. संगती म्हणजे समगती जाणे, श्वासाची गती सम होणे. दाविताती खुणे संतराय. हे संत महात्मे स्वतः अनुभवानं लोकांना सांगत असतात. ही खरी सत्संगती साधली पाहिजे. संतांचे संगती मगाशी म्हटलं ना, मनोमार्गे गती आकळा वा श्रीपती येणे पंथे. पण सत्संगती म्हणावी एवढी सोपी नाही आहे. अरे श्रीमंताची संगत नको नको करते आहे. खरं सांगू का, सत्संगतीमध्ये प्रायव्हेट लाईफ असत नाही. काय बरोबर चूक आहे? प्रायव्हेट लाईफ नाही सत्संगतीमध्ये. संतांची संगत नको नको करते, श्रीमंताची संगत नको नको करते. कुरुंदवाडचे सरकार होते, पटवर्धन सरकार कुरुंदवाडचे. त्यांनी आपल्या गोपाळ म्हणून मित्र होता, तो कायम त्यांच्या बरोबर असायचा. उन्हाळा आला, महाबळेश्वरला गाडीतनं जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं, सारखं फिरायचं श्रीमंतांबरोबर. पण एक दिवस काय झालं, सरकाराने कुरुंदवाडकर सरकाराने त्या गोपाळला सांगितलं, गोपाळ उद्याला बरोबर पहाटे 4 वाजता राजवाड्यावर ये. तेव्हा तो गोपाळ म्हणाला, अहो सरकार आवरून बिवरून 9 वाजता येतोय ते बरं आहे की, 4 वाजता कशा करता बोलवलंय?
तेव्हा सरकार म्हणतात, अरे गोपाळ आपल्याला एरंडेल घ्यायचं आहे. तेव्हा तो गोपाळ म्हणतो, तू घ्या की मग तुम्ही. तसं नाही, तू आधी घ्यायचं आणि मग मी घेणार बाबा. अरे श्रीमंताची संगत नको नको करते, संतांची संगती एवढी सोपी नाही आहे. पण सत्संगतीचं महात्म्य असं आहे, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग होता मन हे ढळेना, सत्संगती पावन सौख्यकारी, सत्संगती सर्व दुःखासी वारी. जय जय रघुवीर. बस सत्संगतीचं महात्म्य आजपर्यंत कोणाला कळलेलं नाहीये. नारद मुनी गेले भगवंताकडं आणि सत्संगतीचं महात्म्य विचारलं. तेव्हा भगवान म्हणाले, आता असं करा नारदा, आपल्या घराच्या बाहेर एक कंपाऊंड वॉल आहे. अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर बरं का, एक कंपाऊंड वॉल आहे. त्या वॉलवर एक सरडा बसलाय. त्या सरड्याला जाऊन विचारा सत्संगतीचं महात्म्य काय आहे. आता पाहिजे म्हणल्यावर विचारायला पाहिजे. का सरड्याला काय विचारायचं आहे असं आम्ही म्हणलं असतं का? गुरु आज्ञा. आपल्याला महात्म्य पाहिजे म्हणल्यावर विचारायला नको का? गेले बाहेर. कंपाऊंड वॉलवर एक सरडा होता. बा सरड्या, सत्संगतीचं महात्म्य काय आहे? विचारल्या विचारल्या सरडा मरून पडला. आले परत, भगवंता त्याला विचारायला सांगितलं, मेला की. बरं आता असं कर, राजवाड्याच्या समोर एक पिंपळा झाड आहे. त्या पिंपळा झाडावर एक पोपट बसलाय, शुक बसलाय. त्याला तू विचार सत्संगतीचं महात्म्य काय आहे. बा शुका, सत्संगतीचं महात्म्य काय आहे? विचारल्या विचारल्या पोपट मरून पडला. परत आले, तुम्ही सांगितलं पोपट मेला. आता असं कर नारदा, पलीकडच्याच राज्यात एक राजपुत्र जन्माला आलाय. त्या राजपुत्राला जाऊन विचार सत्संगतीचं महात्म्य काय आहे. नारदाने विचार केला, सरडा पोपट मेल तर ठीक आहे हो, पण आम्ही विचार राजपुत्र गेला तर काय करायचं. पण गुरु आज्ञा करती जैसी, आचरणी ठेवी तैसी. पाहिजे ना, विचारायला पाहिजे. गेले, बा राजपुत्रा, सत्संगतीचं महात्म्य काय आहे. बाळ असणारा राजपुत्र बोलायला लागला, नारदा तुमची संगत लाभली, सरडा होतो त्याचा शुक झालो. परत तुमची संगत लाभली, शुकाचा मी राजपुत्र झालो. हे खरं सत्संगतीचं महात्म्य आहे, लक्षात ठेवा. पण जीवनामध्ये सत्संगती पाहिजे, बस, त्याशिवाय उपयोग नाहीये. संत समागम आत्मसुखाचा. अरे माणसाला आवडेल फार विशेष नाही आहे, देवाला संतांची संगत आवडती आहे. म्हणून नाथ महाराजांच्या घरी भगवान सेवा करण्याकरता 36 वर्ष राहिले. किती सेवा घडावी, संतांची संगत घडावी, नाथांची संगत घडावी म्हणून 36 वर्ष राहिले. भगवंतानं लहान ठेंगू मुलाचं रूप घेतलं. आले नाथांकडं, म्हणले मी अनाथ आहे. हा खरं तर सगळ्यांचा नाथांचा नाथ भगवान. पण नाथांना म्हणतोय, महाराज मी अनाथ आहे, मला तुमच्याकडे ठेवून घेतलं, मी तुमची सगळी सेवा करून राहीन घरात. सेवेकरी व्हा. पुढचं तुम्ही म्हणताय मी म्हणू, मेवेकरी होऊ नका, सेवेकरी होऊन राहा. सेवा केली की मेवा मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आपण सेवा केली तर बस, मला ठेवून घेतला तर सगळी सेवा करून राहीन. तेव्हा नाथ महाराज म्हणाले, हे काम माझ्याकडे नाही आहे, गृहमंत्र्यांकडे जा. म्हणजेच कोण, गिरिजा माऊलींकडे गेला, नमस्कार केला. गिरिजा माऊलींना म्हणला, अनाथ आहे, तुम्ही ठेवून घ्याल का? तेव्हा गिरिजा माऊली म्हणाल्या, मी तुझा आधी इंटरव्ह्यू घेणार, त्या इंटरव्ह्यू मध्ये पास झालास तर तुला ठेवून घेईन. बऱ्याच पद्धतीने घेतला, ते खुळवून सांगता येतं, ते आता सांगत नाही, वेळ जाईल आपला. बरोबर आहे ना. राहिले भगवान लहान ठेंगूच्या मुलाच्या रूपात, पण स्वतः भगवान आपल्या पूजेची तयारी आपणच करायची. बरोबर आहे ना. गंध आपणच उगाळायचा, आपल्या पूजेची तयारी आपणच, पाणी कावडीनं घेऊन यायचं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. जय जय रघुवीर. स्वतः पूजेची तयारी स्वतःच करायची, सगळी कामं करायची, पडेल ते काम करायचं घरात. आणि रात्री 9 ते 11 नाथांचं कीर्तन असायचं. नाथांचं कीर्तन म्हणजे दरबार असायचा. नित्य नवा कीर्तनी कैचा ओढवला रंग, श्रोता आणि वक्ता स्वये झाला श्रीरंग. श्रोता आणि वक्ता भगवत स्वरूप पाहिजे असं नाथांचं कीर्तन असायचं.
आणि त्यांच्या कीर्तनाला गळ्यात टाळ अडकून माग साथीला उभा राहायचं. रात्री 9 ते 11 झोपायचं नाही. आणि एक दिवस आंबेजोगाईचे दासोपंत, ज्यांचा अधिकार सामान्य नव्हता, दत्तगुरूंशी त्यांचं बोलणं चालणं होतं. सारी पाटानं खेळायचे. दत्तगुरू म्हणजे कोण? माणूस नव्हे, दत्तावतारी दत्तगुरू. त्यांच्याशी बोलणं चालणं माणसाची होईना आमचं. आता एकदा बसला ह्याच्यात कम्युनिकेशनच बंद पडले घरातलं मोबाईलमुळे. बघा तुम्ही, पूर्वी जेवण झाल्यावर माणसं गोळावून बोलत बसायची. आता एक एक कोपऱ्यात बसते बघा. कम्युनिकेशन पाहिजे एकमेकात, तर काय राहील, एकी राहील घरात. नाही तर आता बेकी व्हायला सुरू झालेला आहे. भावाभावात बेकी जास्त आहे, सांगत नाही. हा विषय नाही आपला. आता सांगतो तुम्हाला. कुठपर्यंत आले? हा, दासोपंत. त्यांनी विचार केला, नाथांचा अधिकार त्यांनी जाणून होते. नाथांना भेटायला जावं म्हणले. आता केव्हा जावं? कीर्तन ऐकावून भेटावं. आणि त्याप्रमाणे आले पैठणला. नाथांच्या वाड्याजवळ आले, वाड्याच्या बाहेर आले. बघतात तर काय, साक्षात दत्तगुरु नाथांच्या घराच्या बाहेर चांदीची काठी घेऊन उभे आहेत. काय नाथांचा अधिकार. आणि ओळखलं दासोपंतांनी, दत्तगुरु इथं, आपण इथं कसं काय विचारलं. तेव्हा दत्तगुरु बोलले नाहीत. काय केले? काय केले? आज जावा. का बोलले नाही तो? काय कारण माहितीये की नाही? काय दत्तगुरु बोलले नाही? का बोलले नाहीत? कीर्तनाच्या प्रांगणात बोलायचं असत नाही, कीर्तनाच्या बाहेरच्या पडवीत बोलायचं असत नाही. का असेल ते रस्त्यावर बोलायचं. कीर्तनात जर बडबड केली तर बेडकाची योनी प्राप्त होती. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. माझ्या मनचं सांगत नाही, वाटलं तुम्हाला काढून देईन मी. कानाकानात कुचकुचायचं नाही. एक सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचं. बस, कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे कीर्तनामध्ये. महत्वाचं आहे सांगतो. बस, जास्त काय सांगितलं. जसं वक्त्याचं कॉन्सन्ट्रेशन आवश्यक आहे, तसं श्रोत्यांचं पण कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. बस, जास्त काही सांगत नाही. आत खूण केली, आत गेले. मोठा माणूस एखादा आला तर आपण त्यांना मान देतो. का? जसा आपण मान देऊ तसा आपल्याला मान मिळत असतो. ज्याला वाटते आम्हीच मोठा आहे तो दुसरा काय मान देणार हो? या 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 पुढं बसा म्हणले. बसले. नाथांचं कीर्तन सुरू झालं. आणि या दासोपंतांचं लक्ष मागं उभारल्या असणाऱ्या त्या लहान ठेंगुशा मुलाकडे गेलं. तो काय काय वेळा त्यांना चतुर्भुज परमात्मा दिसायचा आणि काय काय तो लहान ठेंगुसा मुलगा दिसायचा. त्या दासोपंतांना असं झालं, नाथांचं कीर्तन केव्हा संपते. तसं आता तुम्हाला झालेलं नाही ना? नाथांचं कीर्तन केव्हा संपते असं झालं त्यांना. कीर्तन संपलं. नाथ महाराजांच्या जवळ गेले. महाराज एक प्रश्न विचारू का म्हणले. विचारा विचारा म्हणले. नाथ म्हणले. तेव्हा दासोपंत विचारतात, महाराज तुमच्या मागं जो साथीला उभा आहे तो कोण आहे हो? तेव्हा नाथ महाराज म्हणले, तो आमच्या सेवेकरी आहे. त्याचं नाव आहे श्रीखंड्या. पातेल्यातलं श्रीखंड खालचं खावा अगर वरचं खावा, शेवटी गोड ते गोडच लागणार. नावाप्रमाणे होता तो. भगवानच तो श्रीखंड्या. तेव्हा दासोपंत म्हणतात, अहो महाराज तो काय काय मला चतुर्भुज परमात्मा दिसायचा आणि काय काय तो लहान ठेंगुसा मुलगा दिसायचा. तेव्हा नाथांना कळलं की भगवंतानं आपल्यावर 36 वर्ष माया टाकली आणि आपल्या घरात सेवे करता राहिला. भगवंताला हाक मारली नाथांनी, श्रीखंड्या. भगवंताने आपल्याला ओळखले म्हणल्यावर गर्भगुडीत गेले आणि भगवान गुप्तच झाले. सांगायचं इत्यर्थ काय, सत्संगती प्राप्त होण्याकरता भगवान राहिले वैष्णवा घरी देव सुखावला. देव सुखावला नवजे बाहेरी दवडो निघातला. नवजे बाहेर दवडो निघातला. देव म्हणे माझे पुरतसे कोडे. देव म्हणे माझे पुरतसे
संगती गोडया वैष्णवांची. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवा घरी देव सुखावला, नवजे बाहेरी दौडोनी घातला. हाताला धरून जरी बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी भगवान त्या वैष्णवांच्या घरात बाहेर जात नाहीत. का जात नाहीत? देव म्हणे माझे पुरतसे कोडे. साक्षात भगवान म्हणतात, या वैष्णवांच्या घरी सगळं कोड कौतुक माझं पुरं होतंय. संगती गोड या वैष्णवांची. भगवान म्हणतात सत्संगती ही गोड आहे. भगवंताला संगत करावी वाटते आणि आम्हाला वाटत नाही मात्र. म्हणून काय म्हणलं, संत समागम आत्मसुखाचा. त्या साधकाला आत्मसुखाची प्राप्ती करून देणार आहे. सुख म्हणजे काय? काय व्याख्या आहे? सोपी व्याख्या सांगतो. दुःख हलकं होणं याचं नाव सुख आहे. सुख या नावाचा पदार्थ नाही. सुखाची व्याख्या सांगता येणार नाही तुम्हाला. दुःख हलकं होणं, बरोबर आहे ना, याचं नाव सुख आहे. दुसऱ्याला दुःख सांगितलं म्हणजे कमी होतं आणि दुसऱ्याला सुख सांगितलं म्हणजे वाढतं. पण सुख दुःख हे सापेक्ष आहे. सुखस्य अंतरम दुःखम, दुःखस्य अंतरम सुखम. आणि माणसाला एक सांगू का, त्याच्या प्रारब्धानुसार सुख दुःखाची प्राप्ती होती. हे असं का? माझ्याच पदरात का आले हो बास. आणि एक वाक्य म्हणायचं, ईश्वरी इच्छा. खोटं नाही सांगत आहे. असं म्हटलं तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, नाही तर कायम आयुष्यात दुःखच करत बसायची पाळी आहे. जे आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं. संतांना प्रारब्ध चुकले असं नाही, प्रारब्ध होतच संतांना, पण त्या प्रारब्ध सोसण्याची ताकद सद्गुरू देत असतात. लक्षात ठेवा बास, हे लक्षात ठेवा. म्हणून दुःख हलकं होणे याचं नाव सुख आहे. पण परमार्थ संसारातलं सुख परमार्थामध्ये अपेक्षित नाहीये. मग खरं सुख कुठलं आहे? ज्ञानोबानी सुखाची व्याख्या सांगितली ज्ञानेश्वरीमध्ये. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. काय काय सांगितलं? आत्मप्राप्ती नंतर जे काही जीवाला होती संवेदना, त्याला म्हणायचं सुख. आत्मप्राप्ती नंतर म्हणजेच काय? ते आत्म्याचं सुख अभिप्रेत आहे. एकदा का त्या आत्मसुखाची प्राप्ती झाली की ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, तरी आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाची ठाई इंद्रिया मानू नाही. महत्वाचं काय सांगू का? आम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहे बघा. त्यामुळे इंद्रिय जे जे म्हणतात ते ते पूर्ण करायचं काम आम्ही करतो. आणि मन हे त्याला कारणीभूत आहे. तुका म्हणे ते गाढव घेई मनासंगी धाव. जी मनाच्या मागे धावतात ती मूर्तिमंत. कोण आहे? तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही. आम्ही दृश्याच्या मागे धावतो नाही, आम्ही मनाच्या मागे धावतो आणि मन दृश्याच्या मागे धावतो. त्यामुळे पदरात गाढवपणा येतो. काय बरोबर आहे ना? पण आत्मसुखाची प्राप्ती झाली. विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा वीट येतोय. आलाय का आम्हाला विषयांचा वीट? एक नाहीसा तर दुसरं उपडतोय आमच्या ठिकाणी. काम तर उमटतोय, लोभ तरी उमटतोय. बरोबर आहे ना? कर्मेंद्रियामुळे विषय आहेत. किती विषय आहेत? 5 विषय आहेत. कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे कर्मेंद्रियांशी रिलेटेड आहेत. म्हणून इंद्रिय ताब्यात आली, आपोआपच त्या विषयावर विजय मिळवणार आहे आम्ही. विटे जो का सकळ विषया, तेव्हा काय होईल? तयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. तेव्हा आम्ही इंद्रियांना मान द्यायचं बंद करू. जोपर्यंत आम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहे तोपर्यंत आत्मसुखाची प्राप्ती नाही आहे. जेव्हा आमच्या ताब्यात इंद्रिय येतील तेव्हा त्या साधकाला आत्मसुखाची प्राप्ती होईल. केव्हा होईल? संत समागम साधला तर. संत समागम आत्मसुखाचा काय होईल? सुंदर उगवे मोद. मोड नव्हे, सुंदर उगवे मोद. मोद म्हणजे आनंद. त्या साधकाला आनंदाची प्राप्ती होती. त्यालाच ब्रह्मानंद म्हणतात. आणि आनंद ह्या शब्दाला विरोधी अर्थी शब्द नाही आहे. आनंद म्हणजे आनंद. म्हणून भक्तराज महाराजांच्या संप्रदायामध्ये जय जयकार करतात. आज की आनंद की जय.
तो अनुभवायचा गुरुस्थानामध्ये येऊन. बाहेर मिळत नाही बरं का, बाहेर सारा आनंद आहे बघा. आनंद असतो का? बाहेर सारा आनंद आहे, पण त्या आनंदाची प्राप्ती आपल्याला सद्गुरू करून देत असतात. आनंद केला बा गुरुराया, हरली अवघी माया. सगळ्या मायेचा निराश करतात आणि सद्गुरू आपल्याला त्या ब्रह्मानंदाची चव चाखतात. ब्रह्मानंद म्हणजे काय? निर्विषय आनंद ब्रह्मानंद. विषय तर कुठला नाहीये, पण अंतर्यामी आनंदाच्या उकळावर उकळ्या येत आहेत. आश्चर्य अवस्था झाली असेल तर तुम्हाला निश्चित तो ब्रह्मानंद झालेला आहे. आणि हाच आपला गुरु आहे. ब्रह्मानंद माझा गुरु, काहीचा फेडू हा उपकारू. ब्रह्मानंद हाच आपला गुरु आहे. परमार्थ करायचा, तो आनंद प्राप्त करण्याकरता परमार्थ करायचा. बस तो सद्गुरूच आपल्याला प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून काय म्हणलं? सुंदर उगवे मोद दे रे हरी, संत पदाची जोड. तिसऱ्या क्षणामध्ये अमृतराय म्हणतात, सुफलित करुनी पूर्ण मनोरथ, पूर्वी जीवीचे कोड. संत समागमाचं सामर्थ्य काय आहे? सगळे आमच्या ठिकाणी असणारे मनोरथ पूर्ण होतात, पण चांगले मनोरथ पाहिजे बरं का. असं होऊ दे, त्याचं असं होऊ दे, असले मनोरथ पूर्ण होत नाही. चांगले विचार पाहिजेत. सुफलित करुनी पूर्ण मनोरथ. सगळे मनोरथ आमचे सद्गुरू पूर्ण करतात हो, पण आमचे मनोरथ म्हणजे संकल्प. पण आमचे संकल्प कसे आहेत? पोचट आहेत. एक सांगू उदाहरण. आम्ही एक ज्ञानेश्वरी वाचायचा संकल्प केला. सुरुवात करायची बरं का अजून. ज्ञानेश्वरी वाचायचा संकल्प केला असेल नसेल, लगेच दुसऱ्या घडीला अंतःकरणामध्ये विकल्प येतो, एवढी वाचून होईल का हो? तर 9,000 ओव्या आहेत, केलाय, होईल का? म्हणजेच काय, संकल्पाबरोबर विकल्प मनात येतो आधी आमच्या. म्हणजेच काय, आमचे संकल्प स्थिर नाहीत, पोचट आहेत आमचे संकल्प. आमचा संकल्प कसा पाहिजे? सत्य संकल्प पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आमचे संकल्प सत्य असतील तर मनोरथ पूर्ण करायला महाराज समर्थ आहेत. पण आमचा संकल्प चांगला पाहिजे. म्हणून प्रामाणिक प्रयत्न करा, महाराज यश देणार तुम्हाला. पण तू कोणताही मनामध्ये हेतू धरून कुठलंही काम करू नका. म्हणजेच काय, कुठल्याही फळाची आशा न धरता कर्म करा. मा फलेषु. बस वाचा ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. एवढं सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरीचं. पण वाचताना संकल्प घेऊ नका, ते संशय नाहीसे होतात, लक्षात ठेवा. म्हणून काय, सुफलित करुनी पूर्ण मनोरथ, पूर्वी जीवीचे कोड. आपल्या जीवाचं कोड कौतुक एका सत्संगतीमुळे पूर्ण होतं. काय, सद्गुरूच आपले मनोरथ पूर्ण करत असतात, पण आमचा निर्धार पाहिजे. एक गोष्ट सांगतो, बरोबर आहे ना? आमच्या निळोबारायणा तुकाराम महाराजांचा अनुग्रह पाहिजे होता. त्यांचा मनोरथ होता की मला ह्यांचा अनुग्रह पाहिजे. पण त्या दरम्यान काय झालं, तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केलं. सदैव बरं का, ध्यासकट. एवढं लक्षात ठेवा. आपण काय करतो, देह ठेवतो आणि वर जातो. पण तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमनाला. एकच केस, स्पेशल केस, तुकाराम महाराज. बस ज्या सांगत ते सुद्धा भगवान न्यायला आले. काय असामान्य अधिकार तुकाराम महाराज. मी सांगून काय पुरा होणार आहे? ज्याच बोलत नाही. काय सांगत होतो? निळोबा रायना तुकाराम महाराजांचा अनुग्रह पाहिजे होता. मनोरथ होता मला यांचाच अनुग्रह पाहिजे. पण त्या दरम्यान तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केलं आणि यांच्या मनाला चुटपुट निर्माण झाली. आता मला मिळणार कसा? माझा मनोरथ आहे यांचा अनुग्रह मिळावा, पण मला हा मिळणार कसा? यांनी तर सदैव वैकुंठ गमन केले, पण निर्धार होता मला यांचाच अनुग्रह पाहिजे, निर्धार पाहिजे. आणि तो अनुग्रह मिळण्याकरता 21 दिवस निळोबाराय कशाला बसले? अनुष्ठानाला बसले. तो अनुग्रह मिळण्याकरता आम्ही केला असतं का? आम्हाला ज्यांचा अनुग्रह पाहिजे, समजा त्यांनी देह ठेवला, आम्ही म्हटलं असतं काय आमच्या नशिबात दिसत नाही, आता दुसरा गुरु बघूया. तसं नाही, त्यांचाच अनुग्रह पाहिजे. काहीतरी तळमळ पाहिजे का नको अंतःकरणामध्ये? सदैव वैकुंठ गमन गेलं, पण 20-21 दिवस निश्चक्र उपासाला बसले, केवळ अनुग्रह प्राप्ती करता, आपले मनोरथ पूर्ण होण्याकरता.
अशी आमची तळमळ आहे का हो? प्रत्येकानं काय करा, सिंहावलोकन करा. आमची तळमळ आहे का हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं. जो पण तळमळ निर्माण होत नाही तो पण काही प्राप्त होत नाही. आणि 21व्या दिवशी साक्षात पांडुरंग परमात्मा समोर उभा राहिला. निळोबा काय इच्छा आहे? तेव्हा निळोबराय म्हणतात, तू बिन बोलवता इथं आलासच का? कुणाला? सामान्य माणसाला नव्हे. विठोबाला म्हणतात तू बिन बोलवता इथं आलासच का? अभंग आहेत निळोबारायांचे. हा बस आता म्हणून बसायला नको, इकडे पळायला लागले इथं. स्पर्श करायचं पुढे जायचं. बरोबर आहे ना? हा बरोबर आहे, तू म्हणतोस तिकडून. तुझ्या करता हे अनुष्ठान मांडलेलं नाहीये. तुकाराम महाराज वैकुंठात आले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला तर तू काय करशील असा भगवंताला प्रश्न केला. पांडुरंग परमात्मा गेला निघून आणि परत अनुग्रह प्राप्ती करता, मनोरथ पूर्ती करता परत 21 दिवस उपासाला बसली. आणि ह्यांचा भाव, निर्धार, ह्यांचं मनोरथ बघून तुकाराम महाराजांना वैकुंठातनं यावं लागलं. पुण्यातनं यायचं नाहीये. विचार करा, सोपी गोष्ट नाही, असामान्य गोष्ट आहे. विचार करावं तेवढं थोडं आहे. वैकुंठातनं तुकाराम महाराजांना यावं लागलं. 3 वेळा तुकाराम महाराज आले वैकुंठातनं काली. केव्हा केव्हा? एक निळोबारायण करता, एक संताजी तेली जगनाडेन करता आणि एकदा मुली करता आले. तो भाग वेगळाच आहे, तो सांगत नाही आता. आले आणि मस्तकावर निळोबारायांच्या तुकाराम महाराजांनी हात ठेवला आणि त्याला अनुलक्षून निळोबरायांनी अभंग केला. येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. प्रसाद म्हणजे आता नंतर आहे तो नव्हे. प्रसाद म्हणजे अनुग्रह. देऊनी प्रसाद केले सुखी. निळा म्हणे मी बोलता दिसे परी त्याची सत्ता. सगळे मनोरथ महाराज पूर्ण करत असतात. आपला निश्चय पाहिजे. बस शेवटच्या क्षणात अमृतराय म्हणतात, अमृत म्हणे रे हरिभक्तांचा शेवट करिसी गोड. अशा हरिभक्तांचा भगवंता तू शेवट मात्र गोड कर. आता हरिभक्त कोण? हरिभक्ती परायण कोण? हरिपाठामध्ये याचा खुलासा आहे. मोक्षे रेखे आला, भाग्य विनट्टला, साधूचा अंकिला. त्यात आम्ही बसतोय का बघा आता. जो मोक्षाच्या रेषेवरती आला, जो खऱ्या भाग्यानं भाग्य संपन्न झाला आणि जो साधूच्या अंकित आहे तो हरिभक्त परायण आहे. आम्ही आहे का? आमची मानसिकताच नाही आहे आम्ही कोणाच्या अंकित राहायची. आमची मानसिकता काय आहे? सगळ्यांनी माझ्या अंकित राहिलं पाहिजे. पण परमार्थामध्ये सद्गुरूंच्या अंकित होऊन राहावं लागतं. नारायण महाराज जावळकर म्हणतात, जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला. बस जो साधूच्या अंकित होऊन राहिलाय तो खरा हरिभक्त आहे. अशा हरिभक्तांचा शेवट गोड कर म्हणतात. शेवट आपला गोड व्हायला पाहिजे असेल, लहानपणापासून मुखाला नाम आलं पाहिजे. पण मानसिकता काय आहे? आतापासून काय घ्यायचं आहे? म्हातारपणी तेच करायचं आहे की. असे माणसाची मानसिकता आहे. पण म्हातारपणी भक्ती करू, अरे आयुष्य काय रे आज्ञा धारू. तू म्हातार होण्यास तुला माहिती आहे का केव्हा तुला कॉल येईल यमाचा सांगता येणार नाही. लक्षात ठेव. एक क्षणी मरून जासी, अरे रघुनाथासी अंतरलासी, अरे माझे माझे म्हणतोसी. अरे मूर्खा समर्थ म्हणतायत लवकरात लवकर सावध हो आणि नामस्मरण कर. लहानपणापासून मुखाला नाम आलं तर शेवटी मुखाला नाम यायची शक्यता नाहीतर नाही. काय शेवटी येईल मुखाला सांगता येत नाही. असं काहीतरी मुखाला नाम यावं आणि आम्हालाही परमार्थातलं काहीतरी प्राप्त व्हावं अशी या निमित्तानं प्रार्थना करतो. आणि इथं पूर्वरंग संपवतो. श्रीराम जय राम जय जय राम. हा
श्रीराम जय जय राम ऐसा काही धरोनिया नेम जो नित्य वदे सपरे तो स्वयेची बोला जय जयकार तात्यांचा सद्गुरुनाथांचा जय जयकार म्हणा जोरात काय भूक लागली ना म्हणा सद्गुरुनाथांचा जय जयकार हनुमंतरायांचा जय जयकार जय जयकार बोला जय जयकार मामांचा दादांचा सद्गुरुनाथांचा जय जय पार्वती पते हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त पुंडलिक वरदान विठ्ठल गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा आहे। आळंदी आज भरले 3-4 लाख लोक दाखल झालेत। सकाळची बातमी सांगतोय तुम्हाला, आळंदीमध्ये 3-4 लाख लोक आणि 400-500 दिंड्या आता सुद्धा आळंदीमध्ये दाखल आहेत। काय सुख सोहळा असेल। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। बस आळंदी कशी आहे? आमच्या मामांचं एक सुंदर अभंग आहे। आळंदी कशी आहे? क्षेत्र हे आळंदी ओतप्रोत ब्रह्मानंदी। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मानंदानं ओतप्रोत भरलेली आळंदी क्षेत्र आहे। पुढे काय म्हणले? ज्ञानराजा सद्गुरुराव वसवी पुण्यभूमी ठाव। मुळात पुण्यभूमी होतीच आळंदी, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्यानं त्या आळंदीचं महत्व आणखी वाढलं। पुण्यभूमी आहे अलंकापुरी, पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो तया ठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी राजाधिराज सद्गुरुनाथ। आळंदीला कशा करता जायचो? चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाहू।
होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाहू आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर मुखी म्हणता चुकती फेर मुखी म्हणता चुकती फेर चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाहू जाऊ जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक तुका म्हणे माझी भाक म्हणे माझी भाक चला आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा बस त्याचा अर्थ काय आहे? आळंदीला पिकनिक म्हणून जायचं नाही. चला आळंदीला जाऊ डोळे भरून ज्ञानोबाचं दर्शन घ्यायचं. बस माथा टेका पादुकावर त्या समाधीवर बघा समाधान होते. लक्षात ठेवा ज्ञानदेवे डोळा पाहू. आणि काय होतं होती संतांची या भेटी अनेक संत महात्मे जमा होतात आणि चर्चा होतात. कुठल्या आत्मसुखाच्या चर्चा बरं का आपल्या आम्ही करतो त्या नव्हेत. सांगू सुखाची या गोष्टी. काय विश्वास आहे ज्ञानेश्वर आपल्या तुकारामांचा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. जन्म मरणाची परंपरा चुकते नुसतं ज्ञानेश्वर म्हणलं तरी. पण आमच्या गुलाबराव महाराजांचा ज्ञानेश्वर हा महामंत्र होता. आमच्या मामांचा ज्ञानेश्वर हा महामंत्र होता. महाराज ज्ञानेश्वर माऊली रोज 2-2 तास भजन करायची मामा आमची. चुकणार नाही जन्म मरणाची परंपरा. काय म्हणले मुखी म्हणता चुकती फेर म्हणजे जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक. ही माझी भाक काय म्हणतात असं ज्ञानेश्वर नामाचं महत्व आहे. आज हजारो लोक जमलेले आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे काय आहे भजन आहे भजन. हे कुणी म्हणले भजन. साक्षात पांडुरंग परमात्म्याने हे म्हणलेलं भजन आहे. आणि हे ऐकलं कुणी पंढरपूरचे प्रल्हाद बुवा बडवे महाराज यांनी गर्भगुडीत गेले असताना भगवान हे भजन म्हणतायत असं त्यांना ऐकू आलं. या भजनाला फार मोठं महत्व आहे. लहानपणापासून ज्ञानीच उपजदाची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांग देव. येताना ज्ञान घेऊनच आले. काय वळसेची तैसी दशेची वाट न पाहता वैसेची गावान जाता बालपणीच सर्वज्ञता वरी तया. ते मोठं व्हायचं वाटच बघितली नाही. येताना ज्ञान घेऊनच आले आणि ते खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर झाले. ईश्वरी ज्ञान म्हणजे ती ज्ञानेश्वरी आहे. ज्या सांगत नाही बघायला आता वेळ नाही आहे.
ज्ञानच घेऊन आले असे आमचे ज्ञानेश्वर महाराज. 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी. अमृतानुभव वाचून बघा, प्रवेश होत नाही. माझा तर होत नाही बाबा अमृतानुभवामध्ये, किंवा अनुभवामृत म्हणतात त्याला. चांगदेव 65 लिहिली, ज्ञानदेव 33 लिहिली, अनेक ग्रंथ लिहिले. किती काय काय सांगू, वर्णन करायला आता आपल्याकडं वेळ नाही आहे. असे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घ्यायचं ठरवलं. आणि इसवी सन 1296 साली ज्ञानेश्वर महाराज हे नेहमीप्रमाणे पंढरपूरला कार्तिकी वारीला आले. वारी चुकवलं नाही कधी. केव्हा तरी करी नव्हे वारकरी, केव्हा तरी वारी करी नव्हे, या सांगत नाही. कार्तिकी वारीला आले ज्ञानेश्वर महाराज आले. त्यांच्याबरोबर जनाबाई होत्या, बंका महार होते, गोरा कुंभार होते, नरहरी सोनार होते. अशी सगळी संत मंडळी तेथे जमली होती. सगळ्या संतांसमवेत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि तिथनं सगळी मंडळी पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता गर्भगुडीमध्ये आली. आणि तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगासमोर संजीवन समाधी घेणारा असा मनोगत किंवा मनातला भेद त्या भगवंतापाशी व्यक्त केला. हे ऐकल्यावर साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणाले, अरे ज्ञानोबा, तू तर प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती आहेस. लुंग्या सुंग्यानं म्हणलेलं नाही आहे. साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणाला, तू तर ज्ञानाची मूर्ती आहेस आणि तू माझ्या कृपेला खऱ्या अर्थानं पात्र झाला आहेस आणि तुझी इच्छा ही पूर्ण होईल. असा पांडुरंग परमात्म्यानं कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांना आशीर्वाद दिला. आणि याप्रमाणे कार्तिकी वारी करून ज्ञानेश्वर महाराज परत आळंदीला आले. आणि त्यांनी त्रयोदशी दिवशी आपण समाधी घेणार हे ठरवलं. आणि 3 दिवस या संजीवन समाधी सोहळा साजरा झाला. म्हणजे केव्हा, कार्तिक वद्य एकादशी पासून हा समाधी सोहळा सुरू झाला. एकादशी दिवशी सगळ्या संतांनी हरिजागर केला, कीर्तन झाली. नामदेव महाराज सुद्धा कीर्तन केलं या समाधी सोहळ्यानिमित्त. आणि कानो पाटकांचंही त्या दिवसाला कीर्तन झालं. द्वादशी दिवशी म्हणजे काल पारणं केलं. फार काय जबरदस्त गोष्टी आहेत. पारणं केलं आणि ज्ञानोबा संजीवन समाधी घेणार हे ऐकल्यावर सगळेजण व्याकुळ झाले. अक्षरशः बरोबर आहे ना, सगळेजण व्याकुळ झाले. सोपान देवानी तर अक्षरशः ज्ञानोबांसमोर लोटांगण घातलं आणि ज्ञानोबा, तुम्ही हा विचार सोडा हो, असं त्यांना विनवायचे प्रयत्न केला. परंतु निश्चय ठरलेला होता. आणि मुक्ताबाई सुद्धा ज्ञानोबांच्या चरण धरून मुसू 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 रडू लागल्या. आणि निवृत्तीनाथांना सुद्धा या ज्ञानोबांचा विरह सहन होईना. त्यांनी ज्ञानोबाला जवळ घेतलं, डोक्यावरनं अंगावरनं हात फिरवला आणि डोळ्यातनं निवृत्तीनाथांच्या सुद्धा अश्रुधारा वाहायला लागल्या. पुढे ज्ञानेश्वर जोडोनी या कर, पुढे ज्ञानेश्वर जोडोनी या कर, बोलिलो उत्तर स्वामी संगे पाळिले पोशिले चालविला लळा, पाळिले पोशिले चालविला लळा. माझ्या कृपा निवृत्ती राजा पाळिले पोशिले चालविला लळा, पाळिले पोशिले चाल. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, निवृत्तीनाथांच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि निवृत्तीनाथांबरोबर बोला लागले. बोलिले उत्तर स्वामी संगे. ज्ञानोबा म्हणतात, पाळिले पोशिले चाल विलाल. काय लळे पुरले असतील हो. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातांनी तर देह त्याग केलेला. खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ हे त्यांचे वडील होते. आणि अशा सगळ्या जगानं वाळीत टाकला असताना सुद्धा ज्ञानोबा म्हणतायत, तुम्ही माझा सांभाळ केला. पाळिले पोशिले चालविला लळा. काय लळे पुरले असतील हो. प्रेम. पाळिले पोशिले चालविला लळा. बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा, तू माझे
लळे पुरवलीस म्हणतात आणि म्हणतात स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार. म्हणतात महाराजांना निवृत्तीनाथ दादा तुमच्यामुळे मी खऱ्या अर्थानं स्वरूपाकार झालो. तुमचा अनुग्रह घेतला त्याप्रमाणे मी उपासना केली आणि मी खऱ्या अर्थानं स्वरूपाकार झालो आणि उतरिलो पार भवनदी. तुमच्या कृपेमुळं ही भवनदी मी उतरून पलीकडे गेलो. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. हे बघितल्यावर निवृत्तीनाथ सुद्धा राहावे ना. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना जवळ घेतलं. निवृत्तीने हात उतरीला वदनी, निवृत्तीने हात उतरीला वद त्यागिले निधान आम्हालागी पाळिले चालविलाल पाळिले पोशिले निवृत्तीनाथांनी काय केलं ज्ञानोबांना जवळ घेतलं. चेहऱ्यावरनं काय प्रेम हो. चेहऱ्यावरनं हात फिरवला. निवृत्तीने हात उतरला वदनी त्यागिले निधान आम्हालागी. ज्ञानोबा आम्हाला टाकून चालला का काय तुम्ही असं ज्ञानोबांना निवृत्तीनाथांनी प्रश्न केला. निवृत्तीनाथ म्हणतात ज्येष्ठाची आधी कनिष्ठाने जाणे. काय म्हणले केले नारायणे विपरीत. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने कधी जातात का. पण हे नारायणाची काहीतरी विपरीत योजना दिसते आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणाले. बास शेवटी नामा म्हणे देव देखवेना मज ब्रह्मी ज्ञान राज मिळविला. नामदेव महाराज तिथं उपस्थित होते. त्यांना सुद्धा तो प्रसंग काय झाला बघवेना. शेवटी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार होते ना ती जागा नामदेव महाराजांचे वंशज मादा विठा गोंदा या सगळ्या वंशजांनी ती जागा स्वच्छ केली. स्वतः भगवान आले त्या सोहळ्याकरता. एका हाताला भगवंतानी धरलं आणि दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथांनी धरलं आणि दोघांनी धरून त्या जागेवर बसवलं ज्ञानेश्वर महाराजांना नेऊन. ज्ञानेश्वर महाराज बद्ध पद्मासनस्थ बसलेले आहेत. भगवान आले आले भगवान आले संतजन नवल महिमान ज्ञानेशाचे. प्रत्येक जण ज्ञानाई ज्ञानाई बोलता ती सर्व निवालासे गर्व सुरवरांचा. सुरवरांनी विमानात दाटी वाटी केली होती पण सगळ्या जणांच्या मुखात ज्ञानाई ज्ञानाई बघितल्यावर त्यांच्या सगळ्या गर्वाचं हरण झालं. सगळ्यांच्या मुखात ज्ञानाई ज्ञानाई हा एकच उच्चार. शेवटी भगवंतानं काय केलं मगाशी सांगितलं देवाने हाताला धरलं आणि त्या जागेवरती नेऊन बसवलं. स्वतः रुक्मिणी माता आल्या आणि त्या रुक्मिणी मातानी ज्ञानेश्वर महाराजांना ओवाळलं. काय भाग्य हो. ज्यांनी ज्यांनी प्रसंग अनुभवला असेल काय खरंच भाग्यवान बघा. रुक्मिणी माता आल्या आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना ओवाळलं. तो दिवस होता आजचा कार्तिक वद्य त्रयोदशी. माध्यान्यसी समाधी शेजेसी स्थिर झाले. या वेळेला माध्यान्नाच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी खऱ्या अर्थानं संजीवन समाधी घेतली. दोघांनी बसवलं. भगवान आणि निवृत्तीराय बाहेर आले. शिळेचं तोंड झाकलं आणि बाहेर एकच गजर झाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
36 वर्ष समाधी सोहळा सुरू आहे मंगलताईंकडे. आणि आमच्या अण्णा किती वर्ष येत आहेत? 20 वर्ष झाली. बस मागच्या वर्षी सांगितले, मागच्या वर्षी याचा खुलासा केलाय मी. अण्णांनी सांगितलं मंगलताईंच्या इथं कुठल्याही परिस्थितीत प्रवचनाला नाही तर कीर्तनाला जायचंच, ती आपली सेवा आहे आणि त्या आपल्या घरातल्या आहेत. बस अण्णांचे शब्द आहेत. का? भाऊ बहिणीचं नातं आहे. आमच्या अण्णा आणि मंगलताई भाऊ बहिणीचं नातं आहे. त्या नात्याला अनुलक्षून आपण इथे येतो. त्याला कारणीभूत प्रेम खंडू, दुसरं काय नाही. त्याला कारणीभूत तुमचं असणार प्रेम. बाकीचं त्याच्यामागं कुठलाही हेतू नाही. कारण का आता हे कीर्तन झाले की संध्याकाळी परत 2 तास घरात कीर्तन आहे. त्यानंतर रात्री परत 9ला मला एका कार्यक्रमाला जायचं आहे. पण केवळ तुमचं असणारं प्रेम हे त्याला कारणीभूत आहे. बस झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करतो. जे काही कीर्तनामध्ये मी आता बोललो ते माझ्या स्मरणात राहिलेलं आपल्या पुढे चिंतनाकरता मांडलेलं आहे. जे काही आहे या चांगलं चिंतनातलं हे आमच्या मामांचं आहे, दादांचं आहे, अण्णांचं आहे. जे काही खारतोड असेल ते माझं आहे, चांगला आहे, ते जाताना घरी घेऊन जावा. जे काही खारतोड असेल ते इथं सोडून गेला तरी हरकत नाही. एका भूमिकेतनंच मी इथं आलोय. दर वेळेला मी हे सांगतो. का? म्हणजे अहंकार निर्माण होत नाही. मी करतो असं मला वाटत नाही, त्याकरता सांगायचं. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारबाही. मी काय हमाल आहे. हमालाच्या भूमिकेतनं इथं आलोय. आमच्या धन्याचं भांडार भरलेलं आहे. 100 वर्षाचं भांडार आहे. ते भांडार फोडून आपल्यापर्यंत पोच करण्याकरता हमालाच्या भूमिकेतनं इथं आलेलो आहे. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, आमच्या मामांच्या, दादांच्या, अण्णांच्या चरणी अर्पण करतो आणि इथं सेवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की